1528 मध्ये ज्यावेळी तिथे ती विवादित वास्तू किंवा मॉस्क उभी राहिली, ती उभी राहून 1860 पर्यंत तिथे नमाज पडल्या गेल्याचे कुठलाच ऐतिहासिक पुरावा किंवा दाखला हा मुस्लिम पक्ष देऊ शकलेला नाहीये. तसाच प्रयत्न 34 साली पण झाला आणि त्यावेळी देखील त्या ढाच्याचा एक भाग पाडण्यात आला. पण नंतर इंग्रजांनी जे आहे की त्यांच्या खर्चाने एका मुस्लिम कंत्राटदाराकडून तो पुन्हा बांधून घेतला आणि ही न्यायालयाने पण घेतलंय बरं का, की मुळातच की ती रामजन्मभूमी जी आहे ही नेहमीच तिथे आहे आणि तिथे मूर्ती असो किंवा नसो, रामलला तिथे आहेतच, रामललांचं टायटल तिथे आहेच आहे, हे आपण पुढे चर्चा करणार आहोत. त्यामुळे तिथे मूर्ती प्रकटल्या म्हणजे काय झालं की त्या ठिकाणी त्या मूर्ती तिथे आल्या. अलाहाबादचं जे जजमेंट होतं की त्या ठिकाणी प्रॉपर्टी 3 भागांमध्ये डिवाइड करण्यात आली होती. एक हिंदू पक्ष, दुसरा निर्मोही आखाडा आणि तिसरा मुस्लिम पक्ष. बरोबर. तर जो 5वा सूट आहे, तो 5वा सूट जो आहे तो इंटरेस्टिंगली ज्याला आपण असं म्हणतो की भगवान श्री राम विराजमान, हा पहिला वादी याच्यामध्ये, म्हणजे स्वतः भगवान श्रीराम जे आहेत विराजमान हे पहिले वादी. आणि दुसरं जी राम जन्मभूमी आहे, अस्थान श्री राम जन्मभूमी अयोध्या, हे 2 प्लेंटिफ नंबर 1 आणि 2. आणि त्यांनी करताना उभं राहून युक्तिवाद केला सगळा, आणि पायात चप्पल न घालता जो युक्तिवाद केला, यातल्या वकील मंडळींनी कुठल्याही प्रकारचं मानधन हे घेतलं नाही. नमस्कार, मी शुभंकर आणि वाढीव चर्चा या आपल्या मराठमोळ्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. राम जन्मभूमीचा न्यायालयीन लढा असा या पॉडकास्टचा आजचा विषय असला तरी ही पॉडकास्ट समजण्यासाठी तुम्ही वकील असणं गरजेचं नाही आहे. तुम्ही एक रामभक्त असाल तरी पुरेसं आहे. इसवी सन 1528 साली अयोध्येमध्ये राम मंदिर पाडून बाबरी ढाचा उभारण्यात आला होता. 1992ला कारसेवकांनी तो बाबरी ढाचा उद्ध्वस्त केला आणि आता 22 जानेवारी 2024ला अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर पुन्हा एकदा बनतं आहे. जवळजवळ 500 वर्ष हा लढा चालला आणि ह्या 500 वर्षांपैकी 100 वर्षाहून अधिक चालली ती एक न्यायालयीन प्रक्रिया. भारताच्या इतिहासातली कदाचित ही सगळ्यात दीर्घकालीन अशी न्यायालयीन प्रक्रिया होती. ही अत्यंत क्लिष्ट पण रंजक प्रक्रिया आपल्याला समजावून सांगण्यासाठी आपल्या पॉडकास्टवर आले आहेत ॲडव्होकेट आशिष सोनावणे, जे मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिसिंग लॉयर आहेत. या केसचा त्यांचा अत्यंत दांडगा अभ्यास आहे, अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी या पॉडकास्टमध्ये केलं आहे. शेवटपर्यंत ही पॉडकास्ट बघा. वाढीव चर्चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम. काय बाई, काय विषय? पॉडकास्ट ऐकलं का? लगेच सबस्क्राईब करायचं. नुसतीच वाढीव चर्चा. नमस्कार आशिषजी, काय म्हणताय? नमस्कार. धन्यवाद तुमचा एकदम वेळ काढून इथे आल्याबद्दल. आज जास्त वेळापत्रक जे होतं, 1-2 कॉन्फरन्सेसला जाऊन आलात तुम्ही आणि प्रेस कॉन्फरन्स पण होती तुमची, तर तुम्ही इथे आलात एवढ्या व्यस्त वेळापत्रकात तुमच्या. खूप खूप धन्यवाद. आणि आपली पहिलीच भेट आहे खरं, आणि भेट कोणी घडवून आणावी तर रामानी, त्यामुळे एकदम विशेष गोष्ट घडलेली आज. खरंच ज्याला आपण म्हणतो की रामाच्या मनात जे आहे ते होत असतं. येस, नक्कीच. खूप आनंद वाटला भेटून. तर मग आपली राम जन्मभूमीपर चर्चा आपण जरा चालू करूयात हलकी फुलकी. राम जन्मभूमीबद्दल मला जे काय माहिती आहे त्या 2-3 असे माइलस्टोन्स मला माहिती आहेत, जे सामान्य आता सगळ्यांना माहिती असतीलच. एक तर 1528ला बाबराकरवी जी काही मंदिर पाडलं गेलं रामाचं, त्यानंतर 92ला बाबरी ढाचा कारसेवकांनी पाडला आणि आता 24ला आपलं भव्य राम मंदिर तिकडे परत बनतं आहे. पण 1528 ते आत्ता 2024 जवळजवळ 496 500 वर्षाचा हा कालखंड आहे. तर खूप काय काय याच्यात झालेलं असणार आहे. तर ह्या कालखंडाबद्दल तुम्ही एक थोडा ओव्हरव्ह्यू देता का, की कसं काय काय घटना घडत गेल्या या सगळ्या कालखंडामध्ये? नक्कीच. खरं तर खूपच छान हा प्रश्न आहे, कारण आपण ज्यावेळी राम जन्मभूमीचा विचार करतो आणि आत्ताच्या या काळात जेव्हा आपण असं म्हणतो की मेमरी खूप शॉर्ट लिव्ड आहे, काल किंवा गेल्या महिन्यात काय घडलं हे एवढ्या इन्फॉर्मेशन ओव्हरलोड होत असतो की आपल्या लक्षात राहत नाही. आणि इथे तर आपण शतकांच्या काळाविषयी बोलतोय. हे खरं आहे की 1528 मध्ये, आणि याविषयी कुठल्याच प्रकारचा वाद दोन्ही पक्षकारांमध्ये नव्हता, हिंदू पक्ष आणि मुस्लिम पक्ष. आणि यामध्ये एक वाक्यता होती की 1528 मध्ये जे आहे ते बाबर किंवा त्याचा जो एक सरदार होता, सेनानी होता, मीर बाकी, यांच्याद्वारे ते जे राम मंदिर होतं, किंवा ज्याला हिंदू वास्तू असं एका अर्थानं मंदिराचं ज्याला आपण असं म्हणूयात की त्या ठिकाणी होतं, ते मंदिर पाडल्या गेलं. आणि याचे स्पष्ट उल्लेख या सगळ्या जजमेंटमध्ये आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या इतिहासामध्ये आपल्याला दिसून येतात.
परंतु हे बघण्यासारखा यातला दृष्टिकोन असा आहे किंवा त्यातला आपण जो कालखंड म्हणतो तो त्याहीपेक्षा जास्त लांबचा आपल्याला बघावा लागतो. तो म्हणजे इसवी सनापूर्वी काय स्थिती होती, त्यानंतर इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात काय घडलं, 7व्या-8व्या शतकात काय घडलं, 11व्या-12व्या शतकात काय घडलं आणि दरम्यानच्या पुढच्या 400 वर्षांमध्ये म्हणजे 1528 पर्यंत येईपर्यंत काय घडलं, हा एक कालखंड ढोबळ मानाने 1528च्या पूर्वीचा. त्यानंतर 1528 ते 18व्या शतकामध्ये म्हणजे 1856, 57, 58 हा जो कालखंड होता, या कालखंडामध्ये मुघलांची राजवट संपून कंपनीचं राज्य किंवा ज्याला आपण म्हणूयात की ब्रिटिश राज्यसत्ता ही भारतामध्ये प्रस्थापित झाली आणि मग स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा कालखंड की जो की 15 ऑगस्ट 1947 पासून आपण स्वतंत्र झालो आणि मग स्वतंत्र भारतातला कालखंड ज्यामध्ये एकूण ज्याला आपण म्हणूयात की 5 सिव्हिल सूट्स जे दिवाणी दावे असं मराठीत आपण म्हणतो हे दाखल केल्या गेले आणि या दिवाणी दाव्यांचा जो निकाल आहे एका अर्थानं त्याच्या अपिलात लागलेला निकाल हा सुप्रीम कोर्टाने जो 2019च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये दिला तो आपल्या समोर आहे आणि त्याचं चित्र म्हणून राम जन्मभूमीचं मंदिर आता उभं राहते आणि प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होते. बरोबर बरोबर. तर मग जेव्हा आपण मंदिर पाडलं त्याच्या कालखंडाबद्दल थोडंसं बोलूयात की 1528ला जेव्हा ते मंदिर बाबराकडनं मीर बाकीनी पाडलं तर तेव्हा काही लढाया झाल्या होत्या का, की असं सहज त्यानं मंदिर ते पाडता नसेल आलं ना, तर त्या थोडं कालखंडाबद्दल तुम्ही सांगू शकाल का त्याच्या आसपासच्या? हो, खरं तर हा जो सगळा कालखंड आहे मुघल राजवटीचा आणि त्या अनुषंगानं वेगळ्या प्रकारचा इतिहास हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खरं तर आज आपण आनंदाच्या या क्षणांमध्ये आहोत आणि मग अशा वेळी तो असणारा जो कालखंड आहे की ज्यावेळी जिझियासारखे जाचक कायदे हे देखील या मुघल राजवटीमध्ये लावण्यात आलेले होते आणि या सगळ्या कालखंडामध्ये अगदी जे आपण पिलग्रिमेज म्हणतो ज्याला आपण चारधाम यात्रा अशा सगळ्या अर्थानं जाणतो, या पिलग्रिमेजला जाणं सुद्धा खूप कठीण असं तो कालखंड होता आणि तिकडे जायचं असेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात टॅक्सेस द्यावे लागायचे. त्यांची शक्ती मोठी होती. अनेक कारणात आपली शक्ती क्षीण म्हणजे आपली म्हणण्यापेक्षा हिंदू पक्षाची जी शक्ती क्षीण झाली होती त्याची अनेक कारणे तो एका वेगळ्या चर्चेचा देखील विषय होऊ शकतो. त्यामुळे ज्याला आपण असं म्हणत की अनिर्बंध सत्ता आणि अनिर्बंध सत्ता आल्यानंतर आजच्या काळात जो टॉलरन्सचा विषय आपण म्हणतो तो टॉलरन्स त्या काळी नव्हता असं आता म्हणावं लागेल. ज्या प्रकारचे डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत किंवा जे ऐतिहासिक दस्त त्या काळातले अवेलेबल आहेत त्याचा उल्लेख देखील या जजमेंटमध्ये आला. अनेक परदेशी जे ट्रॅव्हलर्स होते की जे देशभर जगभर फिरणारे होते ज्याच्यामध्ये अगदी रॉबर्ट मार्टिन होता किंवा ज्यामध्ये आपण जोसेफचं नाव घेतो, जोसेफ टोफेल हेलर बेसिकली. काही नावं मी संदर्भासाठी काढली आहेत. जजमेंट मोठं आहे एका अर्थाने 1045 पानांचं जजमेंट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या इतिहासामध्ये म्हणजे अगदी ऐने अकबरी सारखे ग्रंथ आहेत किंवा या सगळे जे बाबर सुद्धा जे आहे की ह्यांच्या कालखंडांमधील अनेक ग्रंथाद्वारे हे डॉक्युमेंट झालंय. त्यामुळे मुळातच शस्त्राच्या बळावरती ही मंदिरं तोडल्यात गेली, ज्याच्यामध्ये आपण काशी विश्वनाथाचं मंदिर देखील त्याच प्रकारचं आहे. कृष्ण जन्मभूमीचाही वाद त्याच अर्थानं येतो. त्यामुळे लढाया झाल्या का, तर लढाया झाल्या. हे मंदिर परत मिळावं यासाठी म्हणून अनेक लढाया झाल्या. साधारणतः 75 ते 77 लढाया या वेगवेगळ्या कालखंडांमध्ये झाल्या की ते मंदिर परत मिळावं म्हणून. अगदी आपण काही बातम्यांमध्ये बघितलं असेल की कोणी एक आजी आहेत त्यांनी मौनव्रत धारण केलं होतं राम मंदिर स्थापन होईपर्यंत. ते आता त्यांचं मौनव्रत सोडणार आहेत. त्यामुळे अनेक असे लोक आहेत राजपूत समाजातले देखील त्या भागातले अशी लोक आहेत की ते चप्पला घालत नाही आहेत. म्हणजे पिढ्या त्या लोकांनी चप्पलच घातलेली नाही कारण राम मंदिर तिथे नाहीये. त्यामुळे एकंदरीतच हिंदू समाज आणि त्या काळातले असलेले राज्यकर्ते यांनी देखील संघर्ष या मंदिरासाठी केलेलाच आहे. हो हो हो. तर म्हणजे मुघल काळामध्ये जो काही संघर्ष झाला असेल तो सशस्त्र झाला असेल तेव्हा, कारण बाकी दुसऱ्या कुठल्या पद्धतीने त्यांना कळणार नाही. पण जी न्यायालयीन लढाई आपण म्हणतो ती इंग्रजांच्या काळात सुरू झाली, बरोबर. महंत रघुवरदासांनी 1885ला पहिला दावा दाखल केला होता फैजाबादच्या न्यायालयात. तर इंग्रजांच्या काळात कशी न्यायालयीन लढाई लढली गेली आणि त्यांनी किती एंटरटेन केला हा विषय? नक्कीच हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण त्यापूर्वी मी थोडासा आधीचा जो प्रश्न होता त्याचा एक थोडीशी करोलरी सांगू इच्छितो. साधारणतः आपण असं म्हणतो की शीख हा जो पंथ आहे एका अर्थानं धर्म नाही पंथ आहे कारण ते रामाला मानतात. आता आपण बघतो की पंजाबमधनं खूप मोठ्या प्रमाणात शीख पंथातली मंडळी जी आहे ती आता राम मंदिरात येत आहेत. तर साधारणतः
राम जन्मभूमीचं जे आपण एका अर्थानं म्हणूया की हो तेच रामाचं जन्मस्थान आहे हे सांगणारे इतिहासातले जे काही दाखले आहेत त्यातला एक महत्त्वाचा दाखला म्हणजे 1510 मध्ये गुरु नानक देव यांनी अयोध्येमध्ये ते आले होते राम जन्मभूमीच्या दर्शनाला. अशा प्रकारचा एक ऐतिहासिक दाखला त्या काळी दिसतो. आणि दुसरा दाखला म्हणजे जो ट्रान्सफर ऑफ पॉवरचा एक पिरियड होता की ज्यावेळी मुघल राज्यसत्ता संपवून इंग्रजांकडे राज्यवट येणार होती त्या काळामध्ये निहंग शिखांनी देखील एक मोठ्या प्रमाणातला उठाव त्या ठिकाणी केला होता. आणि ही जी एकंदरीत वास्तू आहे या राम जन्मभूमीच्या एकंदरीत निकालपत्रातही आपल्याला त्याचे मॅप्स दिसतील. त्या काळी 1949-50चा जो खटला होता 50 मध्ये त्यावेळी एक कोर्ट कमिशनर अपॉइंट झाले होते आणि त्यांनी त्या सगळ्या जागेचं विवादित जागेचे नकाशे काढलेत. त्यामुळे त्याला इनर कोर्टयार्ड आणि आउटर कोर्टयार्ड असं एक विभागणी आहे म्हणजे आतलं अंगण आणि बाहेरचं अंगण आपण मराठीत बोलायला गेलो तर. आणि या इनर आणि आउटर कोर्ट याच्या संदर्भामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात चर्चा न्यायालयीन पातळीवरती झालेली आहे. त्या निहंग लोकांनी काय केलं शीख समाजातल्या की त्यांनी त्या इनर कोर्टयार्डमध्ये म्हणजे तिथे आम्ही हिंदू समाज जो आहे हा आधीपासून तिथे प्रार्थना करतच होता, देवाची पूजा रामाची पूजा करतच होता. त्या ठिकाणी त्यांनी एक चबुतरा बांधला आणि त्या ठिकाणी त्यांनी पूजा सुरू केली. ही घटना घडलेली आहे साधारणतः 1856 या कालखंडातली 56-57च्या कालखंडातली. त्यामुळे हा जो मुद्दा आहे हा खूप महत्वाचा मुद्दा होतो कारण पुढे येणारं जे डिस्प्यूट आहे जे इंग्रजी राजवटीत सुरू झालं म्हणजे महंत रघुवीरदास आपण ज्या केसचा उल्लेख केला तर ती जी सगळी घटना घडलेली आहे ती या बेसिसवर घडली. कारण इंग्रजांनी काय केलं की एक ज्याला आपण असं म्हणूयात की एक फेन्सिंग जी आहे ती उभी केली इनर आणि आउटर कोर्टयार्ड मधली जेणेकरून हिंदू आणि मुस्लिम समाज हे एकमेकांच्या समोर येणार नाही आणि त्यातनं संघर्ष निर्माण होणार नाही. त्यांना संघर्ष टाळायचा होता म्हणून त्यांनी काय केलं की इनर कोर्टयार्ड जरी तसं वेगळं सेपरेशन केलं तरी देखील हिंदू हे तिथे त्यांची उपासना आणि पूजा हे करतच होते. परंतु तो कोर्टयार्ड त्यांनी केला होता वेगळा. आणि जो बाहेरचा कोर्टयार्डचा पार्ट आहे तो एका अर्थानं संपूर्णपणानं हिंदू धर्मीयांच्या आस्थेसाठी आणि पूजेसाठी म्हणून ठेवलेला होता. इनर म्हणजे तो ढाचा जिकडे होता आणि तिकडे नमाज पडला जायचा का? आणि तिकडे नमाज पडण्याचा देखील फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे. त्यातलं काय की नमाज नाही तिथे आमची पूजा पण व्हायची. दोन्ही गोष्टी व्हायच्या. आमची म्हणजे हिंदू समाजाची पूजा देखील त्या ठिकाणी व्हायची. आणि नमाज पडण्याचं आपण जे म्हणालोय हा एक खूप महत्वाचा मुद्दा न्यायालयाने त्यांच्या निकालामध्ये अधोरेखित केलाय की 1528 मध्ये ज्यावेळी तिथे ती विवादित वास्तू किंवा मॉस्क उभी राहिली ती उभी राहून 1860 पर्यंत तिथे नमाज पडल्या गेल्याचे कुठलाच ऐतिहासिक पुरावा किंवा दाखला हा मुस्लिम पक्ष देऊ शकलेला नाहीये. एवढ्या 300 वर्षात कुठेच नमाज पडल्याचा दाखला नाही. त्या संपूर्ण कालखंडामध्ये तिथे नमाज पडल्या गेली आहे अशा प्रकारचा कुठलाच संदर्भ त्यांच्या प्लीडिंग मधनं पण नाही आला आणि त्या प्रकारचा कुठला एव्हिडन्स सुद्धा आलेला नाहीये. जो उल्लेख येतो तो या 1860 मध्ये पहिल्यांदा उल्लेख येतो की त्या ठिकाणी हा निहंग शिखांनी जो एक प्रकारचा त्या ठिकाणी सत्याग्रह म्हणूयात किंवा त्या ठिकाणी रामाची मूर्तीचं पूजनाचं जे कार्य केलं त्यानंतर उल्लेख येतो की आम्ही नमाज पडतो आणि आमच्या नमाजला तिथे त्रास होतो म्हणून तो उल्लेख त्या ठिकाणी आला. आणि तो उल्लेख देखील असा आलाय की आम्ही नमाज पडत असताना हिंदू समाजातली लोक जे आहेत ते शंख वाजवतात आणि त्यामुळे आम्हाला त्रास होतो म्हणून त्यांना बंद करावा अशा प्रकारचे अर्ज हे मुस्लिम पक्षाकडनं दिलेत. त्यामुळे आपण जे म्हणालात की रघुवीरदासांनी जो खटला दाखल केला त्याच्या पूर्वीची ही मिसलिनियस कारवाई आहे. इव्हन त्यातला असं एक मागणी केली गेली मुस्लिम पक्षाकडनं की हा जो आउटर कोर्टयार्ड आहे या आउटर कोर्टयार्ड मध्ये जो काय हिंदू पक्ष ती जागा वापरतो आहे त्याचं भाडं त्यांना मिळावं. त्यामुळे अशा प्रकारची देखील एक कारवाई झाली. अर्थात त्याला काही पुढे ज्याला आपण असं म्हणत की आम्ही भाडं हिंदू पक्षाने भाडं दिलं किंवा काय असं काही त्यातलं घडलेलं नाहीये. त्यामुळे महंत रघुवीरदास हा जो खटला आपण म्हणतो तो खटला एका लिमिटेड कॉस्टसाठी होता. त्यात त्यांनी परवानगी मागितली होती की आम्हाला ह्या रामाचं मंदिर जे आहे ते बांधण्याची परवानगी मिळावी. एवढ्याच हद्दीपुरता तो होता. आणि त्याचं निकालपत्र देखील अशाच आशयाचं आहे की या ठिकाणी जर मंदिर बांधायला परवानगी दिली तर शांततेचा भंग होईल या सगळ्या ठिकाणी आणि तो शांततेचा भंग होऊ नये म्हणून त्या ठिकाणी मंदिर बांधू नये अशा प्रकारचा त्या खटल्याचं स्वरूप होतं. तुम्ही ते इनर आउटर म्हटलं त्याच्यावर मला अजून एक मुद्दा आठवला बहुतेक तो अलाहाबाद खंडपीठाच्या 2010च्या जजमेंटमध्ये आहे की आता रिसेंटली सुप्रीम कोर्टाच्या ते मला आठवत नाही आहे. पण इनरमध्ये नमाज पडला जायचा आणि किंवा त्याचा पुरावा नाही आहे पण इनर ही मुसलमानांची जागा होती आणि आउटर कोर्टयार्ड जे होतं तिथे हिंदू सगळ्या पूजा अर्चा चालायच्या. आणि असं काहीतरी मुस्लिम लॉमध्ये आहे की जर
तुमच्या मशिदीमध्ये नमाज पडताना जर हिंदू प्रार्थनांचे किंवा काही घंटांचे आवाज येत असतील तर ती व्हॅलिड मशीद नसते, असं काहीतरी एक माझ्या वाचनात आलं होतं. तर त्याचाही त्या जजमेंटमध्ये कुठे उल्लेख आहे का असा? बरोबर आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु अशा प्रकारचं सेग्रिगेशन जे आहे हे हिंदू पक्षाच्या बाबतीत नव्हतं. हे निश्चित खरं आहे की आउटर कोर्टयार्ड जे आहे ते हिंदू पक्षाच्या ताब्यात होतं. हिंदू पक्षच त्या सगळ्या प्रकारे ज्याला आपण असं म्हणूयात की राम मंदिराच्या त्या वास्तूच्या शिवाय देखील त्या भागामध्ये सीता रसोईसारखी एक जागा आहे की ज्या ठिकाणी आधीपासूनच मोठ्या प्रमाणात पिलग्रिमेजेस व्हायचे. त्यामुळे त्या सीता रसोईच्या भागात जो की आउटर कोर्टयार्डच्या त्या सगळ्या परिसरात आहे तर ते व्हायचं. पण इनर कोर्टयार्डमध्ये देखील जसं मी म्हणालो की 1528 ते 1860 या कालखंडामध्ये आम्ही जातच होतो, प्रार्थना करतच होतो आणि न्यायालयाने अधोरेखितही केले की तो संपूर्ण पिरियड नाही तरी किमान आधीचे 100 वर्ष आम्ही इनर कोर्ट यार्डमध्ये देखील देवाची उपासना, रामाची उपासना, पूजा करत होतो. त्यामुळे तो जो काय संभ्रम काही वेळेला जाणवतो तो तसं नाही आहे. हिंदू पक्षाची जो टायटलचा क्लेम आहे, कारण ही कंपोजिट प्रॉपर्टी आहे. म्हणजे आपण दोघंही अभियांत्रिकीचे विद्यार्थी असल्या कारणानं, विज्ञानाचे विद्यार्थी असल्या कारणानं कंपोजिट प्रॉपर्टी ज्याला आपण असं म्हणतो की इनर आणि आउटर कोर्टयार्ड मिळून झालेली प्रॉपर्टी. म्हणून दोन्ही बाजूंचे जे क्लेम होते आणि यातले जे लिडिंग केसेस झाल्या हिंदू पक्ष आणि मुस्लिम पक्ष यातल्या पैकून मी म्हटलं की 5 सूट होते, त्या 5 पैकी सूट क्रमांक 4 जो सुन्नी बोर्डाचा होता आणि सूट क्रमांक 5 जो रामलला विराजमान आणि राम जन्मभूमी या दोघांना लिगल एंटिटी म्हणून केलेला हा हिंदू समाजाचा टायटल सूट होता. या 2 सूटमध्ये दोन्ही पक्षकारांचं म्हणणं असं होतं की ते टायटल आमचं आहे, पूर्ण प्रॉपर्टी आमची आहे. म्हणूनच हिंदू पक्षाचा क्लेम सरस जो ठरला पुराव्यांच्या आधारे की इनर आणि आउटर कोर्टयार्ड दोन्ही ठिकाणी जे आहे ते हिंदू पक्षाची एका अर्थानं त्यांनी एव्हिडन्सद्वारे, पुराव्यांद्वारे सिद्ध केले की आम्ही पोझिशनमध्ये होतो. आता प्रश्न राहतो की इनर कोर्टयार्डमध्ये मुस्लिम पक्षाचं काय, तर तो इनर कोर्टयार्डचा जो मुद्दा आहे तिथे एक्सक्लुझिव्ह पोझिशनचा मुद्दा येतो की दोन्ही पक्षकारांचं एक्सक्लुझिव्ह पोझिशन नव्हतं. एका अर्थानं आपण त्याला जॉईंट पोझिशन म्हणू शकतो किंवा सायमल्टेनियस पोझिशन म्हणू शकतो किंवा पॅरलल पोझिशन म्हणू शकतो. त्यामुळे हा जो मुद्दा आहे की ज्यात आपण असं म्हणूयात की मुस्लिम पक्षाचं एक्सक्लुझिव्ह ओनरशिप आतमध्ये आणि हिंदूचं बाहेर तर असं नव्हतं. आता तुमचा प्रश्न दुसरा जो होता की ज्यात आपण म्हणालात की त्या ठिकाणी जर हिंदू स्ट्रक्चर असेल किंवा हिंदूंचे आवाज येत असतील तर त्याला मुस्लिम स्ट्रक्चर म्हणणार का ॲज पर इस्लामिक लॉ आणि त्यांच्या टेनेट्सनुसार. तर त्या संदर्भात देखील सन्माननीय उच्च न्यायालयानं ज्या प्रकारचे ऑब्झर्वेशन्स नोंदवलेत, आर्टिकल 25 भारतीय राज्यघटनेचं असं म्हणतं की ज्या ठिकाणी श्रद्धेचा प्रश्न येतो, कुठल्याही धार्मिक आस्थांचा प्रश्न येतो, त्यावेळी हा त्या धर्माने किंवा त्या पंथाने घेतलेला तो निर्णय असतो. त्यात कोर्टाने ढवळाढवळ करू नये. सामान्यतः तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, पण कोर्टाने त्यातलं असं म्हटलं की त्या विवादित वास्तूमध्ये जे आहे की आता हे जे एक्सकव्हेशन झालं ASIचं त्यात हे सगळं निदर्शनास आलंय की त्या ठिकाणी हिंदू मोटिव्स होते. म्हणजे त्या ठिकाणी आपण बघतो की एंट्री करताना म्हणजे प्रवेशद्वाराला जय आणि विजय यांचे त्या ठिकाणी मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यानंतर एक डिवाइन कपल ज्याला आपण असं म्हणत की जे एम्ब्रेसिंग, ज्याला आपण अलिंगण पोज मध्ये ते होतं, त्याच्या वरचा भाग जो आहे तो विच्छिन्न अवस्थेतला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की नॉन इस्लामिक स्ट्रक्चर त्या ठिकाणी होतं हे दर्शवणारे आहेत. मग तिथे त्यांना नमाज पडायची किंवा प्रार्थना करायची हे त्यांना मान्य असेल तर न्यायालय त्यात फार हस्तक्षेप करू शकत नाही. अशा आशयाचा एकंदरीत निर्वाळा हा सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी दिलेला आपल्याला बघायला मिळतो. बरोबर. ह्या शेवटी जो काही वाद होता तो सगळा टायटलचा होता की हे टायटल कोणाचं आहे, हिंदू किंवा मुस्लिम, बरोबर. आणि मग त्यातल्या सर्वोच्च न्यायालयाचे जे काही निकालातले जजमेंट, ते काही मुद्दे आहेत, कुठल्या हिंदूंच्या बाजूनी कुठला मुद्दा जास्ती वरचढ ठरला किंवा मुसलमानांच्या, तो आपण त्याकडे येऊ एक डिटेलमध्ये. पण त्याच्या आधी आत्ता मगाची जी लिंक पकडून स्वातंत्र्यपूर्व काळात, इंग्रजांच्या काळात आपण तो बोलत होतो, तर हा खटला इंग्रजांच्या काळात कुठपर्यंत प्रोग्रेस झाला होता आणि एक कुठल्या लेवलपर्यंत साधारण आलं होतं न्यायालय? नाही, इंग्रजांच्या काळामध्ये जो रघुवीर दासचा खटला आपण म्हणतो किंवा जी दिवाणी दावा म्हणतो तो संपलाच होता ना त्यावेळी. तिथे सुरू झाला तेवढा, तो सुरू झाला आणि तो सुरू झाल्यानंतर अपिलात गेला, सेकंड अपिलात गेला, दोन्ही ठिकाणी तो विरोधात गेला की तुम्हाला मंदिर बांधता येणार नाही. कारण त्यांनी जे दिलं
की शांतता भंग होऊ शकते, त्यामुळे तो तिथे थांबला. पण 1934 साली पुन्हा हिंदू मुस्लिम समाजामध्ये काही प्रमाणात दंगली घडल्या आणि मग त्या दंगली घडल्यानंतर जसं तुम्ही म्हणालात की 6 डिसेंबरला जी घटना घडली की ते जे विवादित ढाचा होता तो पाडण्यात आला, तसाच प्रयत्न 34 साली पण झाला आणि त्यावेळी देखील त्या ढाच्याचा एक भाग पाडण्यात आला. पण नंतर इंग्रजांनी जे आहे की त्यांच्या खर्चाने एका मुस्लिम कंत्राटदाराकडून तो पुन्हा बांधून घेतला आणि त्यानंतर एक घटना अशी घडली की तिथपासून ते डिसेंबर 49 पर्यंत, म्हणजे 22-23 डिसेंबर जो एक महत्त्वाचा दिवस या सगळ्या प्रकरणातला आहे, तिथपर्यंत साप्ताहिक नमाज त्या ठिकाणी व्हायची. आठवड्याचीच नमाज त्या ठिकाणी व्हायची. दररोजची नमाज किंवा दिवसातली अनेक वेळा जी नमाज पडली जाते ती तिथे व्हायची नाही. हा देखील एक महत्त्वाचा जो एक टप्पा किंवा ज्याला आपण डेव्हलपमेंट म्हणूयात, ही त्या इंग्रजी कालखंडामध्ये किंवा इंग्रजी राजवटीच्या कालखंडात घडलेली म्हणता येईल आपल्याला, अशी जी झालेली आहे. ओके. आणि स्वातंत्र्यानंतर जे तुम्ही आता एकदा उल्लेख केला होता 22-23 डिसेंबरच्या रात्री 1949ला एका मुस्लिम पहारेकऱ्याला आत काही मूर्ती प्रकट झालेल्या दिसल्या, तर त्याला आपण रामलला विराजमान म्हणतो. म्हणजे प्रत्यक्ष जी देवता आहे तिची मूर्ती तिकडे प्रकट झाली असं एक रूढार्थाने सगळीकडे प्रचलित आहे. तर त्याच्याबद्दल मला थोडं जाणून घ्यायचं आहे की ह्याच्यामध्ये किती सत्यासत्यता ह्याची काय आहे? नक्कीच. रामलला विराजमान हे आपण जे म्हणतो की एका अर्थानं मूर्ती रूपानं रामलला विराजमान अशा अर्थानं आपण म्हणतो, म्हणून प्रचलित लोक म्हणतात की रामलला विराजमान त्या दिवशी तिथे झाले किंवा ते प्रकटले. पण खऱ्या अर्थानं आपण जर म्हटलो, जर आपण बघितलं एका अर्थानं, तर आपण हे ब्रह्म तत्वावरती विश्वास ठेवणारी एका अर्थानं हिंदू संस्कृती आहे. त्यामुळे आपण सगुण आणि निर्गुण या दोन्ही रूपांना पूजणारे आहोत. म्हणून अगदी आपण म्हणतो ना की तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, म्हणजे एकच गोविंद आहे तू. तू कधी मला सगुणात दिसतो म्हणजे गुणांसह दिसतो, मूर्ती रूपात दिसतो, तर कधी मला तू निर्गुणात दिसतो. तुझं स्वरूपच जे आहे ते निर्गुण स्वरूप आहे. तर आणि हे न्यायालयाने पण घेतलंय बरं का, की मुळातच की ती रामजन्मभूमी जी आहे ही नेहमीच तिथे आहे आणि तिथे मूर्ती असो किंवा नसो, रामलला तिथे आहेतच. रामललांचं टायटल तिथे आहेच आहे, हे आपण पुढे चर्चा करणार आहोत. त्यामुळे तिथे मूर्ती प्रकटल्या म्हणजे काय झालं की त्या ठिकाणी त्या मूर्ती तिथे आल्या. मग त्या आल्या म्हटल्यावरती त्या कदाचित कोणी ठेवल्या असतील, पण कोणी ठेवल्या हे माहिती नाही. त्यामुळे त्या मूर्ती तिथे आल्या आणि त्याच्या पूर्वीचा आणि नंतरचा देखील कालखंड असा महत्वाचा आहे त्या दिवसांमध्ये, की जसं आधी मी म्हणालो की हिंदू समाज हा नेहमीच प्रयत्नशील होता राम जन्मभूमी परत घेण्यासाठी आणि तिथे मंदिर उभं करण्यासाठी. आणि त्याचाच एक भाग म्हणून जे आपण रामायणाच्या अनुषंगाने असणारे अनेक सप्ताह आपल्याकडे देखील अनेक वेळी होतात. रामायणाचा सप्ताह सुरू आहे किंवा ज्ञानेश्वरीचा सप्ताह सुरू आहे, तर तशा अर्थानं एक कार्यक्रम त्या ठिकाणी होत होता, सुरू होता. आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं 22-23 म्हणजे 22 डिसेंबरची रात्र आणि 23 डिसेंबरची सकाळ याच्यामध्ये त्या मूर्ती तिथे आलेल्या आहेत. आणि इंटरेस्टिंगली तो दिवस शुक्रवारचा होता आणि मी जसं आधी म्हणालो की त्यावेळी केवळ शुक्रवारची नमाज त्या ठिकाणी चालायची, म्हणून जी शेवटची नमाज आहे साधारणतः ही त्याच्या आधीच्या काळात झालेली, म्हणजे त्याच्या 7 दिवस आधीची अशी ही शेवटची नमाज. आणि मग त्या दिवशी जेव्हा ते आले त्यावेळी त्यांना ते दिसली की अरे इथे मूर्ती आहे, आणि म्हणून मग पुढचा जो सगळा विवाद ज्याला आपण म्हणूयात तो सुरू झाला. म्हणजे 145 अनुषंगाने शांतता राहावी असं म्हणून जे एका अर्थानं आपण सरकारने ताबा घेतला, रिसिव्हरने ताबा घेतला असं जे झालं ते त्याच्या पुढे, म्हणजे इट इज अ प्रिकर्सर टू दॅट इन्सिडन्स वेअर इन द possession of the land was taken by the receiver. अच्छा, ओके. मग आता हा रामलला विराजमानची जी घटना घडली, त्या मूर्ती प्रकटल्या, त्याच्या अनुषंगाने काही सूट एक फाईल केला गेला होता, बरोबर ना? तर देवकी नंदन कोणीतरी तो फाईल केला होता सूट, तर त्याच्याबद्दल काय सांगू शकाल का? म्हणजे त्या घटनेचा हिंदू पक्षाने कसा फायदा करून घेतला? ती घटना जी काही घडली असेल किंवा घडवली गेली असेल मूर्ती प्रकट करण्याची, त्याचा राजकीय फायदा करून कसा घेतला आणि त्या अनुषंगाने न्यायालयीन प्रक्रियेवर थोडासा प्रेशर टाकून ती फास्ट करण्यात आली का? नाही, आता यामध्ये काय झालं की हिंदू पक्षाने फायदा घेतला किंवा काय असा त्यातला मुद्दा नाही आहे. मुळातच जे आहे की आपण भारताला देखील आपण राज्यघटना आधारित आपली राज्यसत्ता आहे. म्हणजे जे आपण आधी विचारलात प्रश्न की यांना सॉव्हरीन म्हणायचं का,
तर ते का सॉव्हरेन नाही किंवा त्यांच्यामध्ये प्रजाहित हा जो म्हणतो किंवा आपल्याकडे राजाला देव मानला गेले, का मानलं गेलं? जोपर्यंत तो प्रजाहित दक्ष राजा आहे तोपर्यंत. नाहीतर राजाला देखील पदच्युत कसं करायचं याचे देखील आमच्याकडे किंवा एकंदरीत हिंदू संस्कृतीमध्ये त्याचे दाखले आपल्याला मिळतात. आणि आता जेव्हा घटनाधिष्ठित राज्य आहे तेव्हा आम्हाला जो एखादा टायटल सूट आहे किंवा एखादी जागा, एखादी प्रॉपर्टी माझी आहे असा माझा जर क्लेम असेल तो न्यायालयीन मार्गानेच मला जावं लागणार. मला दुसरा कुठला मार्ग नाहीये. आणि म्हणून काय झालं की ज्यावेळी ही मूर्ती त्या ठिकाणी आली तेव्हा मला साहजिकच त्या मूर्तीची उपासना आहे, त्या मूर्तीची रोज पूजा आहे, सकाळ संध्याकाळची आरती आहे, जे काय शेड्यूल आहे त्या पर्टिक्युलर देवस्थानचं, त्या अनुषंगानं मला सगळ्या गोष्टी करणं क्रमप्राप्त होत्या. आणि ज्यावेळी 145 जी प्रोव्हिजन आहे की ज्या अनुषंगानं त्यांनी असं म्हणालं की वाद होऊ नये, इट्स अ ज्याला आपण असं म्हणत की प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे की जिथे संघर्ष होणार आहे दोन समाजांमध्ये त्या जागेवरून, म्हणून ती जागा त्या कोणाही एका समाजाकडे न ठेवता ती सरकारच्या ताब्यात देऊन टाकावी. नंतर तुमचं जे काही टायटल आहे तुम्ही डिसाईड करा. कारण ती जी ऍक्शन आहे ती ऍक्शन ऍडमिनिस्ट्रेशनची आहे, ती कोर्टाची ऍक्शन नाहीये रिसिव्हर नेमण्याची. रिसिव्हर नेमून सरकारने काय केलं की आमच्या ताब्यात जमीन आम्ही घेऊन टाकली. नंतर तुम्ही कोर्टात जा, कोर्टात जाऊन तुमचा जो काय वाद आहे त्या वादाचा निपटारा करा. जो कुठला पक्ष त्या जागेचा मालक असेल त्या पक्षकाराकडे ती जागा कोर्ट सुपूर्त करेल आणि शासन कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे ती जागा जी आहे ती जागा तुमच्याकडे देऊन टाकेल. हा त्यातला मुद्दा आहे. त्यामुळे जो पहिला सूट झाला म्हणजे ह्या एकंदरीत प्रकरणातला जे 5 सूट मी म्हणालो जे सन्माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर किंवा जी हिस्ट्री सर्वोच्च न्यायालयाने दिली त्या 5 सूटपैकी पहिला जो सूट आहे हा 16/1/1950 या दिवशी दाखल केला गेला आणि तो केला गोपाल सिंग विशारद यांनी. तो त्यांनी केला सिव्हिल जज फैजाबाद यांच्यासमोर. आता हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे की हा जो सूट दाखल झाला या सूटमध्ये त्यांची मागणी अशी होती की जो प्लेंटिफ आहे ज्यांचं मी नाव सांगितलं गोपाल सिंग विशारद, हे एक रामभक्त आहेत आणि त्यांना देवाची पूजा करण्याचा अधिकार आहे. तर तो पूजा करण्याचा अधिकार जो आहे तो त्यांना मिळावा अशा अर्थाने तो सूट दाखल केला होता. आणि कशी पूजा करायची तर सनातन धर्माने सांगितल्याप्रमाणे जी जन्मभूमी आहे त्या ठिकाणी कुठे इनर कोर्टयार्डमध्ये ज्या ठिकाणी मूर्ती प्रकटल्या आहेत त्या ठिकाणी जी आहे ती आम्हाला तुम्ही पूजा करू द्यावी. आणि त्यासाठी जो प्रतिपक्ष आहे, समोरचा जो पक्ष आहे, मुस्लिम पक्ष आहे, त्यांना त्या ठिकाणी इंजंक्शन द्यावं की त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा करू नये आणि त्या मूर्ती ज्या आहेत त्याच ठिकाणी राहाव्या. आणि ह्या सूटमध्येच काय झालं की एक अर्ज मूव्ह केला गेला ज्याला आपण इंटरिम इंजंक्शन म्हणतो. कुठल्याही सिव्हिल स्वरूपाच्या दाव्यामध्ये अंतिम निकाल येईपर्यंत आम्हाला तुर्तातुर्त तत्काळ अशा प्रकारची रिलीफ आम्हाला द्या, अशा प्रकारची मागणी आपण इंटरिम रिलीफमध्ये करतो. तर अशा प्रकारचा एक इंटरिम रिलीफचा अर्ज दाखल करण्यात आला आणि त्यात असा आदेश पारित केला सन्माननीय न्यायालयाने की ज्या मूर्ती आहेत त्या मूर्ती आहेत तशाच ठेवाव्यात, त्या काढून टाकण्यात येऊ नये आणि सर्व जनतेस नाही परंतु पुजाऱ्यांकरवी जे आहे ते रामललाचं जे पूजन आहे ते चालू राहावं. त्यामुळे अशा प्रकारचा जो आदेश आहे हा अशा प्रकारचा आदेश हा त्यावेळी दिला गेला 50च्या आसपास ना, 1950च्या आसपास. हो, हा जानेवारी 1950 या वर्षातली ही बरं. म्हणजे थोडीही प्रोग्रेस आहे ब्रिटिश काळापासून. तेव्हा त्यांनी स्टेटस को मेंटेन ठेवला होता की इथे काही करू नका, जसं आहे तसं राहू द्या, त्याच्यात पुढे काही नाही. त्यात काय झालं होतं की ब्रिटिश कालखंडामध्ये जेव्हा त्यांनी ती भिंत बांधली तेव्हा त्या भिंतीला लागूनच एक चबुत्रा बांधण्यात आला होता आणि त्या चबुत्र्यावरती सीता रसोईवरती या सगळ्या ठिकाणी आमचं पूजन सुरू होतं. आणि जसं आपण आता अगदी काशी विश्वनाथाला सुद्धा बघतो की तो नंदी आहे आणि तो नंदी एका दिशेला त्याचा चेहरा आहे आणि ज्या दिशेला चेहरा आहे ती आता एक विवादित जागा ज्या ठिकाणी ते आपण म्हणतो की कूप आहे किंवा त्याला फवारा वगैरे म्हटलं जातं साधारणतः, त्या ठिकाणी तो त्याचा चेहरा आहे. मग आम्ही काय करतो की आम्ही त्या ठिकाणी जाऊन दर्शन करतो. त्यामुळे हा जो चबुत्रा बांधण्यात आला त्या जे पार्टिशन तयार करण्यात आलं होतं किंवा जी बॉर्डर तयार करण्यात आली होती
इंग्रजी राजवटीद्वारे आम्ही तिथे उभे राहून त्या जो चबुतरा होता त्या चबुतराचं पूजन करायचोच, पण जो आतला चबुतरा आहे त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून ध्यान करून आम्ही त्याचं पूजन करायचो. बरं बरं. त्यामुळे हे आधी सुरूच होतं अच्छा. आणि हे 49 पर्यंत सुरूच होतं, म्हणजे 49 डिसेंबर पर्यंत ज्याला आपण असं म्हणतो तिथपर्यंत ते चालूच होतं. ऑन द कॉन्ट्ररी असं झालं की जो जनरल आम्हाला प्रवेश होता तिथे जाऊन त्या आतल्या भागातला किंवा तिथपर्यंतचा ज्या ठिकाणी मूर्ती स्थापित झाल्या तिथे आमचं जाणं जे आहे ते थांबलं आणि आतमध्ये जाणं जे आहे ते पुजाऱ्यांकरवी आज जायचं. अच्छा. पण आउटर कोर्टयार्ड जो आहे त्या ठिकाणचं आमचं पूजन चालूच होतं. म्हणजे इंग्रजांनी फक्त पूर्ण टायटल हिंदूंच्या पक्षाला द्यायला नकार दिला होता एवढंच, पण बाकी सगळं चालू होतं पूजा अर्चा. हो हो, पूजा अर्चा चालू होती. बरोबर. ती आउटर कोर्टयार्डमध्ये जो चबुतरा होता राम चबुतरा त्या ठिकाणी ती पूजा अर्चा चालू होती. ओके. मग आता 1950चा खटला ज्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे प्रोग्रेस झाली आणि अजूनही चार अजून टोटल 5 खटले बरोबर. हो, दुसरा जो खटला होता तो 5 डिसेंबर 1950ला हा दाखल केला आहे परमहंस रामचंद्र दास बरं यांनी, आणि यांच्या देखील ज्या रिलीफ होत्या त्या सिमिलर होत्या की मी भक्त आहे आणि मला पूजा अर्चा करण्यात यावी, बरं. करण्याची परवानगी द्यावी. तिसरा जो सूट आहे तो सूट दाखल झाला 17 डिसेंबर 59ला. ओके. तो दाखल केला निर्मोही आखाड्याने. आता निर्मोही आखाडा हा जसं तुम्ही मध्ये उल्लेख केला की अलाहाबादचं जे जजमेंट होतं की त्या ठिकाणी प्रॉपर्टी 3 भागांमध्ये डिवाइड करण्यात आली होती. एक हिंदू पक्ष, दुसरा निर्मोही आखाडा आणि तिसरा मुस्लिम पक्ष. बरोबर. तर ह्या निर्मोही आखाड्याची मागणी काय होती? निर्मोही आखाड्याचा एक टायटल सूट नव्हता. बरं. निर्मोही आखाड्याने त्या जमिनीची मालकी स्वतःची आहे अशा आशयानं कोर्टात तो आला नव्हता. निर्मोही आखाडा जो आला होता तो शेबियतशिप. आता शेबियतशिप म्हणजे काय? तर मॅनेजर. मॅनेजर टू हुम? मॅनेजर टू डेटी. फॉर व्हॉट पर्पज? टू गव्हर्न द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द टेम्पल. अच्छा. सो टू गव्हर्न द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द टेम्पल याच्यासाठी म्हणून असलेला जो मॅनेजर आहे त्या मॅनेजरनी त्याच्याकडे जे अधिकार आहेत, म्हणून आपल्याकडे एका अर्थाने हा लिगलचा खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे. म्हणजे काही वेळेला वाटेल की अरे हे एवढं मोठं रामजन्मभूमीचं जजमेंट 1045 पानांचं तुमची प्रॅक्टिस चालते का उगीच तुम्ही हे वाचतात आणि बोलतात. तर प्रॅक्टिसमध्ये देखील हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत. म्हणजे आज आम्ही ट्रस्ट ऍक्ट जो बघतो तर साधारणतः रोमनांचा जो फाउंडेशन आपण म्हणतो की एखादं फाउंडेशन स्थापन केलं तर फाउंडेशन का स्थापन केलं जातं? चॅरिटेबल फाउंडेशन ज्याला आपण म्हणतो की त्या कॉजसाठी ते फाउंडेशन आहे आणि मग त्याला लिगल एंटिटी आहे आणि मग त्या फाउंडेशन त्या कामासाठी त्याने करावं. ट्रस्ट स्थापन करतो आणि मग त्या ट्रस्टीजकडे त्या एकंदरीत जी जागा असते त्याची ताबा असतो आणि ते रिस्पॉन्सिबल पण असतात आणि ते समाजाच्या उपयोगी फाउंडेशनच्या ट्रस्टचं काम ते करत असतात. आपल्याकडे हिंदू लॉमध्ये देखील जी संकल्पना आहे ती काय आहे की देवाची सगळी भूमी आहे आपण असं म्हणतो आणि मग त्या देवाचं जे देवस्थान आहे त्या देवस्थानची मालकी सुद्धा ही त्या देवस्थानची आहे. त्या देवाचा मॅनेजर सेवक म्हणून शेबियत काम करत असतो आणि त्या अर्थानं त्याचं चरित्र पण चाललं पाहिजे ना, त्याचं उत्पन्न त्याला साधन काहीतरी हवं त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ चालण्यासाठी, म्हणून त्यातला एक हिस्सा देवाला साठी म्हणून येणारं जे काय उत्पन्न आहे ज्याला आपण दानपेटीतलं उत्पन्न म्हणू किंवा अजून देणगी म्हणू, जे काय देवासमोर येतं त्यातला 50% भाग हा त्याने त्याच्या स्वतःच्या कुटुंबासाठी तो खर्च करू शकतो आणि काही ठिकाणी त्याचं प्रमाण कमी जास्त होतं पण 50% साधारणतः जो आहे हा त्याने त्याच्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी वापरावा आणि उरलेल्या 50% जी काय उत्पन्न असेल त्यातनं जे देवकार्य आहे मग त्यासाठी म्हणून सेवा कार्य असतील, पूजा अर्चा असतील, वेळोवेळी होणारी काही अनुषंगिक कार्यक्रम असतील हे त्यातले करावे. म्हणून हा जो अधिकार आहे हा शेबियतशिपचा अधिकार आहे, मॅनेजरचा अधिकार आहे. आणि यांचं म्हणणं असं होतं निर्मोही आखाड्याचं की तुम्ही हा जो रिसिव्हर लावलाय तो रिसिव्हर लावल्यामुळे जे आहे ते हा आमचा अधिकार आम्हाला पूर्ण करता येत नाहीये, म्हणून आम्हाला आमचा अधिकार मॅनेजरचा जो आहे तो मिळावा म्हणून हा तिसरा दावा जो आहे हा निर्मोही आखाड्याने दाखल केला. अच्छा, बरोबर. आणि चौथ्या आणि पाचव्या दाव्याचं काही तुम्हाला थोडंसं पटकन ओघवता सांगू शकता असं? हो, आता जो चौथा दावा आहे तो चौथा दावा 18/12/61 अच्छा या दिवशी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड आणि 9 इतर मुस्लिम रहिवासी अयोध्येतले यांनी दाखल केला होता. बरं. त्यांचं म्हणणं असं होतं की ही जी मॉस्क आहे ही पब्लिक मॉस्क आहे आणि
या मस्जिदीचा जे काही टायटल आहे ते मुस्लिम समाजाचं आहे आणि म्हणून त्याची मालकी जी आहे ती आमची घोषित करावी आणि या ठिकाणी जे काय हिंदू समाज दावा करत आहे, ज्या ठिकाणी जी काय मूर्ती आहे आलेली ही तुम्ही काढून टाकावी आणि आम्हाला निर्विवाद मालकी जी आहे आणि ताबा जो आहे हा द्यावा, असा हा जो सूट आहे तो चौथा सूट होता. आणि जो 5वा सूट आहे, ज्याला सूट नंबर 5 असं कोर्टाने देखील नंबरिंग केली आहे, 1 2 3 4 5. तर जो 5वा सूट आहे तो 5वा सूट जो आहे तो इंटरेस्टिंगली ज्याला आपण असं म्हणतो की भगवान श्री राम विराजमान, हा पहिला वादी याच्यामध्ये, म्हणजे स्वतः भगवान श्रीराम जे आहेत विराजमान हे पहिले वादी. आणि दुसरं जी राम जन्मभूमी आहे, अस्थान श्री राम जन्मभूमी अयोध्या, हे 2 प्लेंटिफ नंबर 1 आणि 2. आणि प्लेंटिफ नंबर 3 जे आहे हे नेक्स्ट फ्रेंड ही संकल्पना आहे की एखादा आम्ही जर आर्टिफिशियल पर्सन कुठला असेल तर त्याचा नेक्स्ट फ्रेंड म्हणून जे आहे रामाचा मित्र, अशा अर्थानं प्लेंटिफ नंबर 3 असा तो सूट दाखल केला गेला. आणि त्यातली जी रिलीफ जी मागण्यात आली होती की जे प्रेयर्स होत्या त्या प्रेयर्स अशा होत्या की या संपूर्ण स्ट्रक्चरचा जो मालक आहे तो प्रभू श्रीराम आहे आणि राम जन्मभूमी आहे आणि त्यांच्या नावानं टायटल जे आहे ते डिक्लेअर करून मागावं, डिक्लरेशन त्याचा यावं आणि त्याचा ताबा जो आहे तो प्रभू श्री रामचंद्रांकडे प्लेंटिफ नंबर 1 आणि 2 यांच्याकडे राहावा. असे हे 5 सूट होते. हां, आणि त्या 5व्या सूटमध्ये रामलला म्हणजे त्या देवतेला विधिग्राह्य व्यक्ती मानलं होतं कोर्टाने. तो महत्वाचा निर्णयाचा भाग आहे की ज्यावेळी आपण असं म्हणतो की आता आर्टिफिशियल लीगल पर्सनॅलिटी आपण नेहमीच बघतो, राईट. म्हणजे आता तुम्ही वाढीव चर्चा म्हणून जे चॅनल चालवता, तर ह्या वाढीव चर्चाला काय म्हणणार? तुमचं युट्यूबवरती तुम्ही अकाउंट काढलंय, तुम्ही आणखी कुठली एंटिटी क्रिएट केली का मला माहिती नाही, पण तुम्ही आता वाढीव चर्चा .com केलं आणि मग वाढीव चर्चा LLP केलं किंवा वाढीव चर्चा प्रायव्हेट लिमिटेड केलं, तुम्ही काही करू शकता. बरोबर आहे. आणि मग त्यात तुमचे काही सहयोगी असतील आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून हे एक ज्याला आपण आर्टिफिशियल पर्सनॅलिटी आहे ती निर्माण केली. पण ती चालवतं कोण आहे? तर रिअल पर्सन. बरोबर आहे. म्हणजे शुभंकर, नॉट नेक्स्ट फ्रेंड. तर थोडासा बदलतो स्वरूप, फक्त मी आर्टिफिशियल पर्सन आणि लिगल म्हणजे ह्युमन अशा अनुषंगाने सांगत होतो. तो पण इंटरेस्टिंग कॉम्पोनंट, या दोघांचा जो फरक आहे तर तो फरक देखील न्यायालयानं खूप छान एलॉबरेट करून या निकालपत्रामध्ये मांडलेला आहे. तर प्रभू रामलला किंवा रामलला विराजमान जी देवता आहे, जसं म्हणालो की देवतेशी निगडीत, देवता आर्टिफिशियल म्हणणं देखील चुकीचं आहे खरं तर. देवता ही नेहमीच स्थापित आहे, जसं आपण आधीच ब्रह्मस्वरूपाचं सगळं विवेचन केलं, परंतु ती फॉर्मलेस आहे जेव्हा आपण तिला ब्रह्मस्वरूपात बघतो. आणि म्हणूनच आपल्याकडे अवतारांची कल्पना आहे. म्हणूनच प्रभू श्रीरामाचा त्रेतायुगातला जो अवतार आहे तो विष्णूचा आपण कितवा अवतार म्हणतो? श्रीरामचंद्रांचा 8वा 7वा अवतार, तो त्रेतायुगातला अवतार आहे. सिमिलरली द्वापारमध्ये श्रीकृष्ण स्वरूप येतं, बरोबर आहे. आणि आता पुढे कल्की आणि असं साधारणतः दशावतारांचं आपण वर्णन म्हणतो. अवतार म्हणजे काय? तो हाडा माणसाचा म्हणून आला त्या ठिकाणी, बरोबर आहे. म्हणून देवता जी काम करते, जसं मी म्हणालो की देवतेसाठी जे काय काम करायचंय ते शेबियतने करणं एक अपेक्षित आहे. आणि जर शेबियत त्याचं काम नसेल करत, कारण शेवटी माणूस आहे, त्यात स्वार्थ निर्माण झाला किंवा त्याने मॅनेजमेंट चुकलं, तर मग काय करायचं भक्तांनी? मग भक्तांनी आलं पाहिजे ना पुढे, की ज्या अर्थानं किंवा देव आहे माझा, देवच सगळं करेल, बरोबर आहे. आणि म्हणून मी फक्त बसून राहणार, झोप काढणार, असं नाही जमणार. त्यामुळे मला काहीतरी श्रम करायला लागतील, मला काहीतरी काम करायला लागेल, ही माझ्या देवाची प्रॉपर्टी आहे म्हणून मी काहीतरी केलं पाहिजे. आणि आधीचे जे पक्षकार होते, म्हणजे आधीच्या ज्या केसेस दाखल झाल्या, या केसेसमध्ये त्यांनी रामलला विराजमानला एक तर पार्टी केलं नव्हतं. ते इसेन्शियल होतं का? तर जर शेबियत असेल तर इसेन्शियल नाहीये. पण त्यांनी टायटल मागितलं होतं का कोणीच? नाही, तर कोणीच टायटल मागितलं नव्हतं. आपण बघितले पहिले 2 सूट काय म्हणतात ते, किंवा मला माझ्या देवाची पूजा करण्याचा अधिकार द्या. तिसरा निर्मोही आखाडा काय म्हणतो? मी शेबियत आहे, मला मॅनेजर म्हणून अधिकार द्या. अरे पण टायटल आहे का? टायटल मागितलं का कोणी? नाही. जेव्हा की समोरचा पक्षकार काय मागतोय सूट नंबर 4 मध्ये, ही माझी प्रॉपर्टी आहे. म्हणून आजवर जे काय खटले दाखल झाले होते त्या पर्टिक्युलर प्रकरणामध्ये 89 पर्यंत, कारण हा सूट 89चा आहे, 1789चा आहे. आणि या रामलला विराजमानचा हा 89चा सूट आहे. 89चा सूट आहे. म्हणजे 40 वर्षानंतर, 50 वर्षानंतर
नाही 40 वर्षानंतर 49 नंतर. 40 वर्षानंतर सूट आहे. आणि मग त्यावेळी नेक्स्ट फ्रेंड म्हणतोय की आधीच्या लोकांनी ज्या प्रकारे माझं हित जपायला पाहिजे होतं ते हित त्यांनी जपलं नाही, म्हणून आता रामलला विराजमानांना यावं लागतंय आणि त्यांचा नेक्स्ट फ्रेंड म्हणून जो प्लेंटिफ नंबर 3 आहे तो दावा दाखल करतोय टायटलवर. अच्छा, म्हणजे हिंदू पक्षाने पहिल्यांदा 89 मध्ये टायटलवर दावा दाखल केला, त्याच्या आधी फक्त पूजा करायचा अधिकार. अशा अर्थानं ती मांडणी त्या सगळ्या दाव्यांची होती. अच्छा, ओके. आणि या सगळ्या कालखंडात 1949 नंतर किंवा 47 नंतर खूप राजकीय आंदोलनं पण झाली, सामाजिक आंदोलनं झाली, समाज सगळा ढवळून निघाला आणि एक न्यायालयीन प्रक्रिया समांतर चालू होती. तर ह्या सगळ्यांची गुंफण करून त्याची परिणिती 92च्या 6 डिसेंबर 1992च्या बाबरीच्या पतनामध्ये कशी झाली? का म्हणजे लोकांना तिकडे जाऊन ती मशीद त्यांनी पाडून टाकली? आता खरं तर आपण लिगल या अर्थानंच या विषयावरती बोलतो, पण एका अर्थानं मला असं म्हणायला हरकत नाही की जे भाग्य लाभलं, माझी आजी जी होती ती देखील खूप रामभक्त होती. माझे बाबा जे होते, तुम्ही 6 डिसेंबरचा जो उल्लेख करताय त्या 6 डिसेंबरच्या कारसेवेमध्ये ते स्वतः त्या ठिकाणी होते. तर एकंदरीत तो कालखंड जो आहे, मी असं म्हणालो की हिंदू समाज हा अविरत संघर्ष रामजन्मभूमीसाठी करत होता आणि हा एका अर्थानं तो अस्मितेचा प्रश्न आहे. म्हणजे आजही भारताचे पंतप्रधान हे 11 दिवस उपवास करतायत त्या प्राणप्रतिष्ठेसाठी. म्हणजे ज्याला आपण असं म्हणूयात की प्रत्येक गोष्ट या जगातली ही केवळ स्वार्थासाठी असते, मग तो वैयक्तिक असो किंवा सामाजिक असो असं नाही आहे. हा अस्मितेचा प्रश्न होता. आणि कुठली राजवट, जसं आपण म्हणालो की ते सार्वभौम होते का लुटारू होते का कोण होते, की ज्यांनी या ठिकाणी जे बहुसंख्यांनी असणारे लोक आहेत त्यांची श्रद्धास्थानं नष्ट करावी आणि त्या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्याला आपण असं म्हणूयात की वास्तू निर्माण कराव्यात, हा एका अर्थानं ज्याला आपण असं म्हणूयात की समाजाला न पटणारा असा तो भाग होता. आणि म्हणून ते सगळं जे आंदोलन त्या काळी झालं आणि त्या आंदोलनामध्ये संपूर्ण देशानं सहभाग घेतला. त्याकाळी अनेक यात्रा निघाल्या, म्हणजे अगदी शिला यात्रा ज्याला आपण असं म्हणूयात की मोरोपंत पिंगळे आणि एकंदरीत जी त्या काळातली लिडरशिप होती हिंदू समाजाची असं आपण म्हणूयात, की त्यांनी काय म्हटलं की राम मंदिर बांधायचं आहे ना, मग तो राम कोणाचा आहे, तर तो सगळ्यांचा आहे. आणि मग राम जर सगळ्यांचा आहे तर मग प्रत्येक गावागावातून त्या राम मंदिरासाठी म्हणून वीट गेली पाहिजे. आणि म्हणून ती जी शिला आहे ती त्या त्या गावातनं गेली. मग गावात आम्ही राम मंदिरासाठी जर काही पाठवतं तर कसं जाईल, तर ते वाजत गाजत जाईल. आपण आता बघितलं काही दिवसांपूर्वी उदबत्ती कुठल्या तरी भारताच्या प्रांतातनं अयोध्येला गेली, बहुतेक गुजरातमधनं गेली, तर ती मोठी उदबत्ती गेली, तिची देखील लोकांनी मिरवणूक काढली, अजून काय काय केलं. किंवा आपण म्हणतो की नेपाळमधनं आणखी काही गोष्टी येत आहेत, तामिळनाडूतनं घंटा जात आहेत, महाराष्ट्रातनं लाकूड जात आहे. हा जो सगळा भाग आहे आणि लोकांची जी भावना आहे की अरे आम्हाला ज्या प्रकारे बंदिस्त काही कारणाने करून ठेवण्यात आलं होतं त्याच्या मुक्तीचा तो क्षण होता. आणि म्हणून ती एक प्रकारे अनेक लोकांनी अनेक पद्धतीनं त्या घटनेचं एका अर्थानं विवेचन केलं, अनेक मोठ्या लोकांनी विवेचन केलं आहे. त्यामुळे एका अर्थानं मला जे वाटतं की तो संपूर्ण हिंदू समाजाचा एका अर्थानं असलेला प्रतिसाद होता आणि त्या प्रतिसादातनं एका अर्थानं ती जो ढाचा होता तो ढाचा त्या दिवशी नष्ट झाला. आणि आज कोर्टाचा जो निकाल, आज म्हणजे ज्यावेळी सन्मान्य सुप्रीम कोर्टाचा निकाल आला, ऐतिहासिक तथ्यावरून सुप्रीम कोर्टानं देखील हेच म्हटलं की त्या ठिकाणी तिची पूर्ण विवादित जो परिसर आहे आणि त्याशिवाय नंतर पुढे जो नवीन अयोध्या ॲक्विजिशन ॲक्ट आला आणि त्यानुसार 68 एकर जमीन जी शासनानं जी आहे ती ताब्यात घेतली, तर तो सगळा जो परिसर आहे हा हिंदू पक्षाला, त्यातही पुन्हा जो निर्मोही आखाड्याला देण्याचा जो मुद्दा आला होता तो सन्मान्य सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावला. कारण निर्मोही आखाडा टायटल मागतच नव्हतं, हाऊ कॅन टायटल बी कन्फर्ड, म्हणून तो संपूर्ण जो भाग आहे तो हिंदू समाजाला देण्यात आला. त्यामुळे या संपूर्ण आंदोलनाचं एका अर्थानं ते यश आहे. म्हणून आपल्या पिढीने, म्हणजे आज आपण ही सगळी चर्चा करतोय, त्या पिढीच्या आधीच्या पिढ्यांनी केलेलं जे एका अर्थानं कार्य आहे आणि संपूर्ण कलेक्टिव्ह जो एफर्ट होता त्याचा तो भाग आहे. अच्छा, असं म्हणायला हरकत नाही. आणि 92 जी घटना घडली त्याचा काही इमिडिएट परिणाम न्यायालयीन प्रक्रियेवर झाला का, की फास्ट ट्रॅकवर गेल्या काही गोष्टी आणि राजकीय प्रेशर आलं आणि किंवा सरकारने काही पटापट पावलं उचलली हा खटला किंवा हे सगळा हा विवाद निकालात काढायला, असं काही झालं का त्याच्यानंतर?
कारण त्याच्यानंतर 2010 उजाडलं ना अलाहाबाद खंडपीठाचा निर्णय यायला, म्हणजे 18 वर्ष गेलीच मध्ये. तर तो मधला कालखंड त्यात काय झालं 92 ते 2010 मध्ये? नाही, खरं तर हा सगळा जो कालखंड आहे या संपूर्ण कालखंडामध्ये एक गोष्ट मात्र खरोखरच खूप महत्त्वाची दिसून येते, ती म्हणजे ज्याला आपण असं म्हणूयात की देर आहे दुरुस्त आहे असा जो पार्ट आहे. कारण विषयाची क्लिष्टता मोठी आहे. म्हणजे इथे ज्यावेळी आपण या सगळ्या विषयांवरती चर्चा करतोय, ती चर्चा करताना भारत हा एक लोकशाही आणि घटना आधारित चालणारा देश आहे. इथे काही असं नाही आहे की कोणी हुकुमशहा आहे किंवा कोणी इंटॉलरंट आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती खूप क्लिष्ट प्रक्रिया आहे. जसं म्हणालो आधी की या खटल्यामध्ये ज्याला आपण असं म्हणूयात की अ डिस्प्यूट विच रन ओव्हर सेंचुरीज, की ज्या ठिकाणी राज्यसत्ता बदलल्या आहेत. म्हणजे मुघलांच्या आधीची राज्यसत्ता, मुघलांनंतरची आलेली इंग्रजांच्या राजवटीचा कालखंड, नंतर भारतीय स्वतंत्र भारताचा कालखंड, मग त्यातनं येणारे टायटल, त्यातनं येणारे लिगल प्रश्न हे मोठे आहेत. त्यानंतर या संपूर्ण कालखंडामध्ये ज्याला आपण एव्हिडन्स म्हणतो, कुठल्या गोष्टीचा एव्हिडन्स घेणं असतो, तो एव्हिडन्स देखील खूप क्लिष्ट प्रक्रियेतनं जाणारा होता. कारण 1528च्या आधी काय होतं, जे आत्ता तर आपण पटापट फोटो काढतो किंवा अगदीच गुगल अर्थ आहे, सॅटेलाइट्स खूप ठिकाणी आहेत. आपण आता इस्रोचं यश देखील मोठ्या प्रमाणात साजरं केलं. आणि काही दिवसांपूर्वी अमेरिकेत एका कॉन्फरन्समध्ये आलो असताना साधारणतः टेक्नॉलॉजीचा जो सगळा विषय आहे की जसे आपण सेल्फी काढतो आत्ता, तसे पृथ्वीचे सेल्फी काढणारे देखील खूप सॅटेलाइट्स आता आहेत, उपलब्ध आहेत. आणि तुम्हाला जर 5 वर्षापूर्वी काय एखाद्या ठिकाणचं स्वरूप होतं तर तुम्ही पटकन गुगल टाईमलाईनवरती, गुगल अर्थ टाईमलाईनवरती किंवा नासा किंवा ESA युरोपियन स्पेस एजन्सी किंवा या सगळ्या ज्या स्पेस एजन्सीज आहेत त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन पटकन मागे काय होतं ते बघू शकता. तुम्हाला जर आत्ता विचारलं का हो तुमच्या त्या सॅटेलाईटमध्ये 1528मध्ये काय होतं, त्यापूर्वी काय होतं, हे विचारलं तर तुमचं काय उत्तर असेल? नाही ना, अशक्य आहे, कठीण आहे ना. आणि म्हणून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर आपण बघितलं तर त्याचं एक इंटरेस्टिंग डेटा पॉईंट आहे. आपण वाटलं तर तो नंतर खाली फ्लॅश करू की किती विटनेसेस होते. काहीतरी 87 विटनेसेस होते. बरं. 13,000हून अधिक पानांचा त्याची साईज होती एव्हिडन्सची. ते आपण एक्झॅक्ट आकडे टाकूयात डिस्क्रिप्शनमध्ये. त्यामुळे ही मोठी क्लिष्ट प्रक्रिया होती आणि ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत कदाचित जगाच्या इतिहासात देखील, ज्याला आपण असं म्हणूयात की कोण्या एका देशामध्ये अशा प्रकारचा ज्याला इंटरफेथ किंवा दोन मोठ्या ज्याला आपण म्हणूयात की फेथ मधला हा एका अर्थानं झगडा, भांडण असं सगळं होतं. आणि त्याला अत्यंत ज्याला आपण असं म्हणूयात की न्यायिक प्रक्रियेचा अवलंब करून त्यातला निकाल आलाय, म्हणून तेवढा वेळ लागणं साहजिक होतं. अच्छा. म्हणून जो मी 1528च्या आधीचा मुद्दा म्हणालो की कसं प्रूव्ह केलं, तेच कसं काय केलं प्रूव्ह, किती मंदिर होतंच तिथे. त्यामुळे तर तो जो कालखंड होता, या कालखंडाला प्रूव्ह करण्यासाठी म्हणून जे आहे की ट्रॅव्हलॉग्सचा जो आपण उल्लेख आहे, या सगळ्या लोकांनी ट्रॅव्हलॉग्समध्ये लिहून ठेवलं होतं की अरे हो, तो जो सगळा पिरियड आहे म्हणजे 1528 ते 1856-57चा जो काळ आहे, या सगळ्या काळामध्ये जसं म्हटलं की इनर कोर्टयार्डमध्ये पण पूजा व्हायची. तर कशी व्हायची, तर रामनवमीचे तिथे मेळावे लागायचे, यात्रा भरायची, जत्रा व्हायची त्या ठिकाणी. त्यानंतर कोसी परिक्रमा जी आहे ती कोसी परिक्रमा व्हायची. त्यानंतर इतर सण आणि उत्सव त्या ठिकाणी व्हायचे. याचे उल्लेख या सगळ्या ट्रॅव्हलॉग्समध्ये आढळतात. बरं बरं बरं. हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याचबरोबरीनं जो एक मुद्दा येतो की आमच्या पुराणांमध्ये त्याचा जो संदर्भ आहे तो कुठे कुठे आला आहे. जसं मी आधी पण म्हणालो की स्कंद पुराणांमध्ये उल्लेख आहे, त्यानंतर स्वयं वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख त्याचा आलेला आहे. तर हे सगळे मुद्दे ज्याला अगदी ऐतिहासिक पार्श्वभूमी, ते ट्रॅव्हलर्सची पार्श्वभूमी, ते गॅजेट्सची पार्श्वभूमी, हे सगळं बघणं आणि त्या सगळ्यांचं ज्याला आपण म्हणूयात उल्लेख जो आहे तो सगळा करणं हा फार महत्त्वाचा आहे. अजून एक फक्त मुद्दा थोडासा बोलतो, तो म्हणजे असा की ASI जी आहे, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, हा ब्रिटिशांनी ज्या अनेक इन्स्टिट्यूशन्स उभ्या केल्या त्यापैकी एक इन्स्टिट्यूशन आहे. त्यातली एक इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की ASI जी आहे, नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्स आणि जो तिकडचा अवध संस्थान होता, त्यांनी 1889 मध्ये
एक रिपोर्ट पब्लिश केला होता. त्याच्यात असं म्हणलं गेलं होतं की द ओल्ड टेम्पल ऑफ रामचंद्र ॲट जन्मस्थानम मस्ट हॅव बीन व्हेरी फाईन वन. फॉर मेनी ऑफ इट्स कॉलम्स have been used by the Muslims in the construction of Babur's Masjid, extracted earlier. The ASI thus clearly states that Babur's Masjid at Ayodhya was built on the very spot where the old temple Janmasthan of Ramchandra was standing. आता हे 1362 ते 1364 या पॅरेग्राफमध्ये तो उल्लेख येतो. त्यानंतर अजून एक उल्लेख येतो जो मला सांगावासा वाटतो की ब्रिटिश गव्हर्नमेंट जेव्हा आली तेव्हा त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटनी 1/11/58 काही एक रिपोर्ट आला होता ब्रिटिश गव्हर्नमेंटनी. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की जी मॉस्क आहे त्या मॉस्कला त्यांनी काय रेफरन्स घेतला होता तर मॉस्क जन्मस्थान. म्हणजे ब्रिटिशांनी तिला काय म्हटलंय मॉस्क जन्मस्थान. मॉस्क जन्मस्थान. बरं. हा एक इंटरेस्टिंग फॅक्टर त्यातला होता. आणि मग अशा प्रकारचे एव्हिडन्स जेव्हा येतात मग त्यातले सत्य असत्यता कायद्याच्या निकषांनुसार एव्हिडन्स ॲक्टनुसार बघणं. कारण हे जे ट्रॅव्हलर्स येतात ह्या ट्रॅव्हलर्सनी काही गोष्टी प्रत्यक्ष बघितलेल्या असतात, काही गोष्टी ऐकीव असतात. मग ऐकीव गोष्टींना हिअरसेला एव्हिडन्समध्ये काय स्थान आहे. म्हणून हे सगळे जे एव्हिडन्स आहेत आलेले या एव्हिडन्सला न्यायाच्या कसोटीवरती पुराव्याच्या कसोटीवरती तपासणं आणि त्यातलं जे योग्य आहे कायद्यानुसार ते ग्राह्य ठरवणं आणि त्याचा निकाल देणं हा एक मोठा या सगळ्या प्रक्रियेतला भाग होता. म्हणून त्याला तेवढा वेळ गेला असं म्हणता येईल. बरोबर. आणि अजून एक सांगायचं तर त्यामधला जो ASI म्हणजे जो जे आपण उत्खनन झालं असं म्हणतो ते देखील त्याच कालखंडात घडलं. बरं. ते होण्यासाठी देखील आधी रेडार सेन्सिंग झालं. त्यात काहीतरी कॅनडाची मदत देखील त्या सगळ्या प्रकारात झाली. तर त्या रडार सेन्सिंगमध्ये असं आढळलं की खाली एक सॉलिड स्ट्रक्चर आहे आधी. मग ते सॉलिड स्ट्रक्चर आहे असं आधी निर्वाळा आल्यानंतर मग उत्खननाची परवानगी दिली. मग उत्खनन झालं. मग उत्खनन झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट सबमिट झाला. तो काहीतरी 2003 मध्ये सबमिट झाला. त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडी ज्या झाल्या आणि पुन्हा या होताना जेव्हा एखादं उत्खनन होतं आता ASI चा जो काय सगळा उत्खननाचा भाग झाला हा काय झाला हा एक्सपर्ट एव्हिडन्सचा पार्ट झाला. म्हणजे आता समजून घ्या आपण सायबर आणि या सगळ्या विषयात काम करतो ते करताना आपण सायबर एक्सपर्ट म्हणून काम करतो किंवा टेक्नॉलॉजी एक्सपर्ट म्हणून काम करतो. तसंच ASI ही आर्किओलॉजिकल एक्सपर्ट म्हणून काम करत होती. बरोबर. कोर्टाच्या भाषेत तिला कमिशनर असं म्हणतात. तर ते जे काय त्यांनी एव्हिडन्स गोळा केला त्यासाठी दोन्ही बाजूचे पक्षकार त्यांचे वकील इतके सूट 5 सूट त्यांचे एकमेकांच्या विरोधातले असणारे ज्याला आपण रिप्लायज म्हणू रिटर्न स्टेटमेंट म्हणू दावे प्रतिदावे हे सगळे बघणे इतके साक्षीदार तपासणं ह्याला लागणारा जो वेळ आणि पुन्हा इथली महत्वाची घटना म्हणजे की हे सगळे जे दावे आहेत हे हायकोर्टासमोर चालले फुल बेंच समोर. जेव्हा की हे दाखल झालेत आपण बघितलं सिव्हिल कोर्टामध्ये ते सगळे मर्ज झाले आणि हायकोर्टासमोर ट्रान्सफर्ड झाले आणि म्हणून हायकोर्टाचा पहिला निर्णय आणि त्याचा अपील थेट सुप्रीम कोर्टात झाला. अच्छा. म्हणजे हायकोर्टाने हे सगळे 5 दावे एकत्र करून त्याच्यात जे काही प्रेयर्स होते जे काही विचारलेलं होतं त्या सगळ्यांवर निकाल दिलाय का? हो. अच्छा. मला वाटलं फक्त टायटलचा निकाल होता तो. नाही सगळेच त्यांचे जे काही क्लेम्स होते त्या सगळ्यांच्या फाइंडिंग्स त्यांनी दिल्या. आणि यातले अजून एक महत्वाचा भाग असा आहे की त्यातला दावा नंबर 2 जो होता तो 1990 मध्ये विड्रॉ करण्यात आला होता. दावा नंबर 2. बरं. त्यामुळे 4 दावे जे आहेत ते त्यातल्या प्रेयर्स आणि त्यावरती निष्कर्ष जे काही कोर्टाचे होते ते कोर्टाचे निष्कर्ष हे दिले. आणि हायकोर्टाने दिले हे महत्वाचं यासाठी की सामान्य रूपानं हे जे सगळे दावे आहेत हे सिव्हिल कोर्ट चालवतं आणि हायकोर्ट हे डिपेंडिंग ऑन द व्हॅल्युएशन ऑफ द सूट अपिलेट कोर्ट येतं. ओके. तसं झालेलं नाही. आणि मग अलाहाबाद उच्च न्यायालय खंडपीठाने त्या 3 भागांमध्ये वाटणी केली होती ना जमिनीची. निर्मोही आखाडा एक, हिंदूंचा पक्ष एक आणि एक मुसलमानांचा पक्ष सुन्नी वक्फ बोर्ड. आणि अजून बाकी जे काही विचारणा केल्या होत्या बाकीच्या सूट्समध्ये त्याच्यावर काय काय उच्च न्यायालयाने त्यांचे आदेश दिले आणि मग त्यातले कुठले चॅलेंज झाले सुप्रीम कोर्टात जी केस पुढे 2019पर्यंत चालली सुप्रीम कोर्टात. बरोबर आहे. तर यातलं काय झालं की जसं म्हटलं की पहिला सूट हा केवळ वर्शिपसाठीचा होता. त्यामुळे जेव्हा टायटल दिलं तेव्हा ऑटोमॅटिकली वर्शिप होणार आहे म्हणून अशा अर्थानं तो एका माणसाचा नाही तर संबंध समाजाच्या वर्शिपचा विषय होता. पण टायटलमध्ये तो ऑटोमॅटिकली ॲड्रेस झाला सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये.
दुसरा तर सूट नव्हताच. शेबियतशिपचा जो विषय होता निर्मोही आखाड्याचा, त्याच्यावर साहजिकच दोन्ही पक्षकारांनी अपील स्पेशली वगैरे जे काय ते सगळं दाखल केलं आणि त्यात निर्मोहीला न मागता कसं काय दिलं असं म्हणून तो विषय होता. आणि साहजिकच सुप्रीम कोर्टानं निर्मोहीला दिलं नाही अनेक कारणांनी. म्हणजे तर त्यांचे राईट होत नाही आणि मग लिमिटेशन ऍक्ट जे कायद्यातल्या ज्याला आपण तांत्रिक किंवा टेक्निकल इश्यूज म्हणतो त्यामध्ये तो सूट बसला नाही. म्हणून त्यांची जी रिलीफ आहे ती काही त्यांना देता नाही आली. आणि मग साहजिकच दोनच सूट 4 आणि 5 उरतात. तर मग 4 आणि 5 मध्ये परस्पर विरोधी दावे होते. मुस्लिम पक्ष म्हणतो आमचा आहे आणि हिंदू पक्ष म्हणतो आमचा आहे. तर त्यामध्ये हिंदू पक्षाचा दावा जो आहे तो डिक्री झाला आणि संपूर्ण जी जागा आहे, विवादित जागा आहे आणि तो एकंदरीत परिसर आहे तो हिंदू पक्षाला मिळाला. पण त्यातला महत्त्वाचा मुद्दा जो इंटरेस्टिंग किंवा अशा अर्थाने येतो की ज्याला आपण सुप्रीम कोर्टानं देखील शब्द जो वापरला 142 प्रमाणे भारतीय राज्यघटनेच्या की जस्टिस, इक्विटी आणि गुड कन्सायन्स अशा अर्थानं म्हणून जी मस्जिद किंवा जो ढाचा पाडला गेला तो देखील एका अर्थानं जे आहे तो बेकायदेशीर प्रक्रियेतून पाडला गेला. आणि म्हणून त्यांचा सुद्धा, कारण ते काही काळ तिथे नमाज करतच होते, नमाज पडतच होते आणि म्हणून त्यांचा जो राईट टू प्रे आहे हा सगळा जो मुस्लिम पक्षाचा अधिकार आहे तो अबाधित राहावा म्हणून त्यांना 5 एकर जागा ही इतरत्र देण्यात आली. आणि तोही खूप महत्वाचा निर्णय. कारण आधी बघा, जर अलाहाबाद प्रमाणे 3 भागात विभागणी झाली असती आणि मंदिराशेजारीच मस्जिद असते तर त्या सगळ्या प्रकारामध्ये नेहमीच विवाद होत राहिले असते. बरोबर. त्यामुळे इतरत्र 5 एकर जागा देण्यात यावी असा जो निकालाचा भाग होता तो खूप अर्थाने खूप योग्य असाच होता. सुप्रीम कोर्टाने जो आता टायटलचा वाद निकाली काढला त्यात तुम्ही आतापर्यंत जे काही बऱ्याच गोष्टी सांगितल्या, आर्किओलॉजिकल प्रूफ्स होते काही आणि इतरही काही प्रूफ्स होते, तर त्यात अजून कुठली अशी महत्त्वाची निरीक्षण नोंदवली सुप्रीम कोर्टाने जी रामाच्या किंवा हिंदूंच्या पक्षात लागली आणि अशा कुठल्या त्रुटी राहिल्या होत्या मुस्लिमांच्या पक्षाच्या याचिकेमध्ये किंवा त्यांच्या काय म्हणता तुम्ही त्याला वकिली भाषेत आर्ग्युमेंट्समध्ये की त्याच्यामुळे तो खटला या बाजूने जास्त झुकला, असं कुठल्या त्या गोष्टी होत्या? नाही, बरोबर आहे. आपण त्याला एका अर्थाने बघायला गेलो तर मुस्लिम पक्षाची जी मागणी होती या संपूर्ण दाव्यामध्ये तिला 3 टप्प्यांमध्ये 2 भागात आपल्याला बघता येऊ शकते. एक त्यांचं म्हणणं असं होतं की ही जी जमीन आहे या जमिनीवरती पब्लिक मॉस्क होता आणि त्यांना त्याची ग्रँट मिळालेली होती, म्हणजे सरकारने ती दिलेली होती. पण ते कुठली ग्रँट, तिची सनद जी आहे ते दाखवू नाही शकले, ग्रँट दाखवू नाही शकले. मग त्यांचं म्हणणं असं होतं की बाय यूज आम्ही त्या जागेवरती आहोत. आता बाय यूज म्हणजे काय की आता ही आर्ग्युमेंट दोन्ही अँगलनी होते की एकतर ज्याला आपण पोझिशनचा अँगल आणि वर्कचा अँगल म्हणतो की ही जी जागा आहे ही मुस्लिम पर्पजेससाठी, प्रेयरसाठी म्हणून आम्ही वापरतो. आणि त्यांना ब्रिटिश काळामध्ये ग्रँट पण होती त्या अपकिपिंगसाठीची. पण अपकिपिंगची ग्रँट वेगळी आणि ओनरशिपची ग्रँट वेगळी, 2 ग्रँटमध्ये फरक आहे. आणि त्यातलाच अजून एक मुद्दा असा होता की जेव्हा आपण असं म्हणतो वर्क बाय युजर, त्यावेळी जी कंपोजिट प्रॉपर्टी तिचा संपूर्ण ताबा तुमच्याकडे पाहिजे, बरोबर. आणि आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली त्या चर्चेनुसार आउटर कोर्ट यार्ड तर हा हिंदूंच्याच ताब्यात होता, एक्सक्लुझिव्ह आहे, त्याचे बरेचसे दाखले या जजमेंटमध्ये येतात. पण इनर कोर्ट यार्डमध्ये देखील हिंदूंचा वावर होता, हिंदूंची पूजा अर्चा चालायची. मग असं म्हणताना त्यांचा एक्सक्लुझिव्ह अधिकार उरतो का? नाही. तर वक्फ बाय यूज तुम्ही ते म्हटलात की वक्फ म्हणजे काय असतं एक्झॅक्टली? आता वक्फ हा जो प्रकार आहे हा एकंदरीत ज्याला आपण मुस्लिम लॉ मधलं एक महत्त्वाचं प्रोव्हिजन असं म्हणूयात. वक्फ म्हणजे काय, त्याची व्याख्या आता खरं तर 2013च्या अमेंडमेंटमध्ये थोडीशी बदलली आहे. पण मुळात वक्फ म्हणजे काय तर मुस्लिम समाजासाठी, मुस्लिम समाजाने मान्य केलेल्या सामाजिक कार्यांसाठी किंवा धार्मिक कार्यासाठी दिलेलं दान. ओके. कुणी तर मुसलमानाने टिपिकली. ही ओरिजिनल व्याख्या त्या वक्फची होती. आत्ता जे काय अमेंडमेंट येत आली आहे त्यानुसार जागा मालक कोणी असो, पण ती जर या सगळ्या पर्पजेसाठी वापरात असेल तर ती वक्फ होते. आता वक्फ होते म्हणजे काय तर ती ट्रान्सफर नाही करता येत. वन्स अ वक्फ ऑलवेज अ वक्फ. अच्छा. एकदा वक्फ झाली की उद्या कोणा XYZ वाटलं की ही मी विकत घेतो तर ती विकत नाही घेता येत, ती ट्रान्सफर नाही करतायत, ती एलिनेट नाही करतायत, ती विकता येत नाही, ती नेहमीच वक्फ राहते.
पण ती वक्फ म्हणून राहण्यासाठीची जी कंडिशन आहे की त्याची ओनरशिप जर कोणाला द्यायची असेल अशी वक्फ तर ती ओनरशिप इथं नाहीच आहे, कारण कोणाकडे समजच नाहीये. पण पोझिशन तर एक्सक्लुझिव्ह पाहिजे ना, आणि ते कसं पाहिजे, अनइंटरप्टेड पाहिजे, अनचॅलेंज्ड पाहिजे. ओके. इथे तर हिंदू पक्ष म्हणतोय की नाही, त्या पूर्ण जो परिसर आहे, कंपोजिट एरिया आहे, त्या कंपोजिट एरियाच्या आउटर कोर्टयार्डमध्ये आम्ही आहोतच, इनरमध्ये पण आम्ही आहोत. दोन्ही पक्ष म्हणत नाही की आम्ही एक्सक्लुझिव्ह आहेत, दोन्ही पक्ष म्हणतात की आमचं सामायिक पद्धतीने आम्ही ते वापरतो, किंवा दॅट इज वॉट द कंटेस्टिंग कॉम्पोनंट इज. त्यामुळे त्यांना म्हणता नाही आलं किंवा ते सिद्ध नाही करता आलं की बाय यूज, म्हणून तो नाही सिद्ध झाला. आणि वक्फ बोर्ड म्हणजे तेच असतं का की त्या जागेचं मॅनेज करणार? हा, तर वक्फ बोर्ड म्हणजे काय की साधारणतः या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, जेव्हा वक्फ लागतं तेव्हा ते वक्फ लागताना ते वेगवेगळ्या संस्थांच्या ताब्यामध्ये असतं, आणि त्याचं एक बकायदा पूर्ण त्याचा कायदा आहे, आणि मग त्या कायद्यानुसार त्याची नोंद केली जाते. तुमच्या रेव्हेन्यू रेकॉर्ड्समध्ये देखील त्याची नोंदणी केलेली असते. आणि त्याचं जे ॲड्ज्युडिकेशन आहे त्याच्यासाठी म्हणून वेगवेगळे लवाद, वेगवेगळे न्यायालय त्यासाठी म्हणून स्थापन झाली आहेत. त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या वक्फ बोर्डाकडे चालतात, काही गोष्टी ज्या आहेत त्या वक्फ ट्रिब्युनलकडे चालतात, डिपेंडिंग ऑन दी टाईप ऑफ डिस्प्यूट. त्यामुळे एका अर्थानं तो एक खूप मोठा वेगळा विषय आहे. आपण पुन्हा एकदा केव्हा तरी अशीच वाढीव चर्चा त्या विषयावरती निश्चित करूयात. पण साधारणतः अगदी संक्षेपानं समजून घ्यायचं असेल तर संक्षेपानं समजून घेण्यासाठी म्हणून जो एलिमेंट येतो तो इतकाच की ती इस्लामिक प्रॉपर्टी आहे बाय यूज, असं त्यांना म्हणायचं होतं, पण ते काही त्यांना म्हणता नाही आलं, आणि तो काही त्यांचा ऑन द बेसिस ऑफ एव्हिडन्स ते काही त्यांना सिद्ध नाही करतात. बरोबर. हे चौथ्या सूटच्या अनुषंगाने होतं ना त्या सुन्नी वक्फ बोर्डाच्या. हो. पण सुन्नी, आता मला इथे विचारायचं आहे की शिया आणि सुन्नी दोन प्रकार मला तरी माहिती आहेत इस्लाम धर्मातले. बाबर हा शिया पंथाचा होता, बरोबर? खरं सांगू तर मी पण आता सांगता येणार नाही मला शिया होता का सुन्नी होता, कारण मी माझ्या वाचनात आला तो शिया पंथाचा होता. तर मग सुन्नी वक्फ बोर्ड कसं काय दावा ठोकत होता, हा माझा प्रश्न होता जरा. अच्छा, बरोबर आहे. खूप हाही प्रश्न एका अर्थानं उत्तमच आहे. त्यातलं काय होतं माहिती आहे का की शिया आणि सुन्नी पण अल्टिमेटली मुस्लिम आहेत, आणि वक्फ कायदा आणि उत्तर प्रदेशातले ज्या पद्धतीनं त्याच्या प्रोव्हिजन्स आहेत त्याप्रमाणे जर एखादी वक्फ प्रॉपर्टी असेल आणि ती वक्फच्या ताब्यात नसेल किंवा मुस्लिमांच्या ताब्यात नसेल तर आयदर शिया बोर्ड और सुन्नी बोर्ड, आयदर ऑफ देम कॅन गो टू कोर्ट अँड इनिशिएट द लिगल प्रोसिडिंग. इनफॅक्ट अगदी हे नवाब जे होते अवधचे हे देखील शिया होते. त्यामुळे तुम्ही जे म्हणतायत आणि ज्या पद्धतीचा स्टँड शिया बोर्डाने घेतला हा एका अर्थानं प्रो होता, कारण हे वाद जो आहे हा वाद कशा करता, आणि जेव्हा इतक्या सगळ्या हिंदू समुदायाचं म्हणणं असं आहे की बाबा बाकीच्या मंदिरांचं आम्हाला माहिती नाही पण आमचं ते अटमोस्ट इम्पॉर्टंट स्थान आहे, रामाचा जन्म तिथे झाला, आमच्याकडे लाखो राम मंदिर आहेत, पण आम्हाला ते मंदिर का महत्वाचं आहे, कारण रामाचा जन्म त्या ठिकाणी झाला आहे, ते मोक्षदायिनी आहे. अयोध्या नगरी जी आहे, आपण म्हणतो की अगदी गीत रामायण ते अयोध्या मनोनिर्मित नगरी अशा आशयाचा एकंदरीत तो भाग येतो, आणि साधारणतः सबंध हिंदुस्थानात पूर्ण भारतामध्ये त्या रामाचं पूजन केलं जातं. असं असणारं ते अटमोस्ट इम्पॉर्टन्स असणारं म्हणजे व्हॅटिकन सिटी सारखं जर आपण ख्रिश्चन पॅरलल त्यातला म्हटला किंवा अगदी मक्का आणि मदिना इस्लाम पॅरलल म्हटला, अशा प्रकारचं असणारं ते आमचं मंदिर आहे. म्हणून शिया बोर्डाचा किंवा एकंदरीत शिया मुसलमानांचा जो स्टँड त्यातला होता तो एका अर्थानं खूप योग्य होता. आणि आताही मुस्लिम समाज ज्या शांतता प्रिय पद्धतीनं या सगळ्या घटनेकडे बघतोय ते देखील खरंच एका अर्थानं चांगली गोष्ट आहे की इथे कुठला वादाचा प्रश्न नाहीये, काहीतरी ऐतिहासिक घटना घडलेली होती आणि ती आता पुराव्यानाधारे देखील अतिशय निपक्षपातीपणे निर्विवादपणे सिद्ध झालेली, निर्विवाद पद्धतीने सिद्ध झालेली आहे की तिथे मंदिर होतं आणि म्हणूनच ते हिंदू पक्षाला देण्यात आलेलं आहे. बरोबर. मी अशी वाचनात आलं होतं माझ्या की सुन्नी वक्फ बोर्डाला शिया बोर्डानेच कुठल्या तरी किंवा शिया पंथाच्या काही नेत्यांनीच आवाहन केलं होतं की तुम्ही भांडत बसू नका, ही जागा हिंदूंना आपण दिली पाहिजे, असं एक वाचनात आलं होतं माझ्या. तर तुम्ही आता सांगितलं की वक्फ बाय यूज हे सिद्ध नाही करता आलं, बरोबर, तो एक न्यायालयाने मुद्दा अधोरेखित केला. असे अजून काही थोडे असतील तर त्याच्यावर काही तुम्ही थोडक्यात बोलू शकता का? हा, बरोबर. आता ह्याच्याच एक्झॅक्टली पॅरलल चालणारे जे मुद्दे आहेत की हिंदू पक्षाने कसं सिद्ध केलं. हां, चालेल ना. म्हणजे हिंदू पक्षाला पण तेच प्रश्न होते बरोबर आलेले, किंवा सांगा तुमच्याकडे काही आहे का. अगदीच. तर हिंदू पक्ष सुद्धा काही ग्रँट देऊ शकला नाही, सनद देऊ नाही शकला. म्हणून मग हे सगळं जे झालं ते जसं मी आधी म्हणाल की पोझिशनवरती साधारणतः सगळं झालं. आणि मग हिंदू पक्षाचं सुद्धा जे सगळे पोझिशनचे मुद्दे होते की त्यामध्ये अर्थात मुस्लिम पक्षाचा देखील एक मुद्दा असा होता की मस्जिद कशावर बांधली,
त्यांचं आधी असं म्हणणं होतं की आम्ही मोकळ्या जागेवर बांधली, हां पण मग एसआयचा सर्वे झाला, खाली इमारत निघाली. मग त्यानंतर असं म्हणाले की नाही नाही, कनाती ईदगाह एक प्रकार आहे त्यांच्या याच्यातला, त्या ठिकाणी ती होती आणि मग त्याच्यावर आम्ही बांधली. आता मुस्लिम कायद्याप्रमाणे त्यांच्या एक्झिस्टिंग मॉन्युमेंटवरती नवीन मॉन्युमेंट बांधता येत नाही. आणि शिवाय एएसआयचा जो सर्वे झाला त्या सर्वेमध्ये नेचर ऑफ दी अर्लियर प्रॉपर्टी वॉज डिस्क्लोज्ड, आणि मग त्यामध्ये तर ते नॉन इस्लामिक स्ट्रक्चर होतं, त्यामुळे तोही भाग त्यांच्या विरोधात गेला. त्यामुळे ते आलं कुठून, कसं आलं हे ते एक्सप्लेन करू शकलं नाही. अच्छा. पण हिंदू पक्षाच्या बाबतीत काय झालं की जसं मी आधी 2-3 वेळा वारंवार असं म्हणालोय की अगदी आमच्या पुराणातले संदर्भ, त्यानंतर त्याचे टायमिंग आपण म्हटलं की 7वं ते 9वं शतक जे आहे, त्यानंतर हे सगळे टुरिस्ट लोक जे काही येऊन गेले त्यांचे असलेले हे, या मुद्द्यांवरून इनर आणि आउटर कोर्टयार्डमध्ये आमचा वावर होता हे आम्ही सिद्ध करू शकलो. एक्सटर्नलमध्ये जे आहे आम्ही हे सिद्ध करू शकलो की या पर्टिक्युलर जागेवरती जे आहे हे आमच्या ताब्यात होती. आणि ब्रिटिश कालखंडात आणखी एक महत्त्वाची घटना अशी घडली की आय थिंक 1879ला दरवाजे जे आहेत ॲडिशनल त्या वास्तूतले ते उघडे करण्यात आले. कारण मोठ्या प्रमाणात पिलग्रिमेज त्या ठिकाणी व्हायचं, मोठ्या प्रमाणात डिव्होटीज त्या ठिकाणी यायचे, मग त्यांना प्रवेश सुकर व्हावा म्हणून ॲडिशनल दरवाजे त्या ठिकाणी उघडण्यात आले. आणि तो जो एक कमिशनरचा रिपोर्ट म्हणालो, खरं तर विषय खूप मोठा आहे, आपल्याला तो कमी वेळात स्क्वीज करायचा आहे. पण जो 1950मध्ये कमिशनरचा रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये देखील ज्याला आपण असं म्हणत की काळा पाषाणात असलेले जे मोठे स्तंभ आहेत, जे पिलर्स आहेत ते त्या ठिकाणी होते, ते संपूर्णपणानं गैर इस्लामिक अशा स्वरूपातले होते. त्या मंदिरांच्या सुरुवातीला जय आणि विजय, जसं मी आधी म्हणालो की त्यांच्या आकृत्या किंवा त्यांच्या मूर्त्या त्या ठिकाणी होत्या. या सगळ्या मुद्द्यांवरती हिंदू समाज हे सिद्ध करू शकला की ब्रिटिश कालखंडात, त्याच्या आधीच्या कालखंडामध्ये आणि त्याच्या मस्जिद निर्माण होण्याच्या आधीच्या कालखंडात देखील आणि मस्जिद निर्माण होऊन ब्रिटिश कालखंडामध्ये सुद्धा बोथ इनर आणि आउटर कोर्टयार्ड या ठिकाणी आम्ही पोझिशनमध्ये होतो. आणि ह्या सगळ्या मुद्द्यांचा आधार घेऊन, आणि जसं आपण आधी म्हणालो की डेटी म्हणजे रामलला विराजमान दावा दाखल करू शकतात का, तर दावा दाखल करू शकतात. अशा सगळ्या मुद्द्यांच्या आधारानं जे आहे की सुप्रीम कोर्ट या कन्क्लुजनपर्यंत पोहोचलं की हेच योग्य होईल की ही जी संपूर्ण जागा आहे ही हिंदू पक्षाला देण्यात यावी. त्यामुळे अशा अनेक, ज्याला आपण असं म्हणत की चढ उतार, खाचखळगे, इमोशन्स, आणि त्यातली जी सगळी वकील मंडळी होती, म्हणजे अगदी 94 वर्षाचे काय म्हणता येईल, जो युक्तिवाद केला आणि त्यांनी करताना उभं राहून युक्तिवाद केला सगळा, आणि पायात चप्पल न घालता जो युक्तिवाद केला, हा एक विलक्षण दैवी, ज्याला आपण असं म्हणूयात, तो भाग होता या संपूर्ण प्रकारामध्ये. यातल्या वकील मंडळींनी कुठल्याही प्रकारचं मानधन हे घेतलं नाही. आणि हा संपूर्ण जो खटला, म्हणजे अगदी ज्याला आपण असं म्हणत की फैजाबादच्या सिव्हिल कोर्टापासून ते पुढे आलेल्या अलाहाबाद, प्रयागराज हायकोर्टामधला असेल आणि सुप्रीम कोर्टातला असेल, आणि त्या आधीच्या ज्या लढाया असतील, ही एक न्यायालयीन लढाईच होती सर्व अर्थानं असलेली. आणि त्या न्यायालयीन लढाईमध्ये ज्या प्रकारे ती चालवल्या गेली, हे एक प्रकारचं विलक्षण असंच कार्य असं म्हणता येईल. आणि ते दैवी कार्यच होतं नक्कीच. आणि प्रभू श्रीरामाच्याच कृपेनं ते घडलं असं म्हणता येईल एका अर्थानं जे आहे. माझ्यासारख्या एखाद्या सामान्य हिंदू माणसाला मंदिर उभं राहतं हे बघून खरंच भरून येतं आणि छान वाटतं. आणि साधारण जी राजकीय आंदोलनं झाली त्यातली जी भावुकता असते तीच माझ्यासारख्याच्या मनामध्ये असते. आणि मला वाटतं असतं की हां, तिकडे कोणीतरी आपले कारसेवक गेले, हिंदू लोक गेले आणि तिथलं ढाचा पाडून टाकला आणि आता तिथे राम मंदिर झालं, असं माहिती असतं, बरोबर. पण हे तुम्ही एवढं छान आज त्याची न्यायालयीन बाजू सांगितली आणि ती किती महत्त्वाची होती आणि त्यात त्या वकिलांचं कसं छान योगदान होतं, हे खरं ऐकताना खरंच मला भारी वाटलं की हे जे श्रेय आहे हे सकल हिंदू समाजाचं आहेच आहे, राम मंदिर उभं राहतं, पण त्यात वकिलांचा जो खरंच एक जो सिंहाचा वाटा आहे तो आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणून खरं ही पॉडकास्ट करायची होती की त्यातले जरा न्यायालयीन बाजू समोर येऊ देत. तो इतका क्लिष्ट लढा कसा लढला गेला, म्हणजे तुम्ही आता मग अशी म्हटलात की हा भारताच्या इतिहासातला सगळ्यात लांब चाललेला खटला आहे आणि तेवढ्याच त्याच्या पुराव्याची क्लिष्टता आणि सगळ्या गोष्टी या, त्यामुळे सगळ्या वकिलांना खरंच सलाम आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. तर तुम्हाला आज उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या वकील म्हणून राम मंदिर बनतं, या गोष्टीचं काय वाटतंय तुम्हाला आता? खरंच अभिमानास्पद, आनंदानं ऊर भरून येणारा हा क्षण आहे की जो संघर्ष आहे, सदियों का संघर्ष ज्याला आपण असं म्हणतो,
की तो संघर्ष आता पूर्णत्वाला एका अर्थानं जातोय. आणि खूप छान बोल येते का गीताचे मंदिर देखो बनता है, काही दिवसांपूर्वी आता ते यूट्यूबवर चालतं पण आहे. टाकू आपण लिंक त्याची. तर त्याची लिंक आपण टाकूया त्यामध्ये, की साधारणतः हा जो सगळा विषय आहे की हा काय आहे, ये मंदिर है एक चुनौती राष्ट्र विघातक कर्मों को, की बाबा हा जो सगळा भाग आहे की बाबा आम्ही कधी कोणाच्या अडवटेला गेलो नाही. म्हणजे अगदी आपण महाराजांपासूनचा जर इतिहास बघितला तर जेव्हा ती कल्याणच्या सुभेदाराची सून देखील आली होती तेव्हा महाराज म्हटले होते, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. हा ह्युमन ॲट्रॉसिटीच्या संदर्भातला महाराजांचा उल्लेख जसा आहे तसाच अगदी ज्यावेळी तो अफजल खान आमची सगळी श्रद्धास्थानं पाडत येत होता, तो पंढरपूर उद्ध्वस्त करत होता, आई तुळजाई उद्ध्वस्त करत होता, अशा वेळी देखील महाराज स्वस्थ होते. पण असं कुठलंही भारताच्या इतिहासामध्ये असं तुम्हाला एखादाही प्रसंग आढळणार नाही की ज्यावेळी राजांनी अशा प्रकारची कुठली कृती विरुद्ध धर्माच्या बाबतीत केली आहे. तर त्यामुळे जो सगळा मुद्दा येतो की जे कोण आमचे हिंदू राजे झाले असं कधीच त्यातलं दिसणार नाही की अशा प्रकारे विरुद्ध, ज्याला आपण असं म्हणूयात की श्रद्धास्थानं जी आहेत विरुद्ध धर्मियांची किंवा पंथांची, ही आम्ही उद्ध्वस्त केली, असं कधीच काही झालेलं नाही आहे. त्यामुळे ऑन द कॉन्ट्ररी भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये जे कोण प्रताडित झाले त्या सगळ्यांना आसराच भारताने दिलेला आहे. त्या ज्यू असतील, पारशी समाज असेल, आपण हा सगळा त्यातला बघतो. त्यामुळे आनंदच आहे. आणि एका अर्थानं रामाचं मंदिर म्हणजे काय, तर जे रामराज्य ज्या आधारावरती उभं होतं त्याची पुनःस्थापना होणं. म्हणून आपण रामाला म्हणताना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतो. पुरुषोत्तम कसा तो मर्यादित राहणारा. म्हणून आजच्या काळामध्ये जेव्हा आपण बघतो की अधिकारांसाठी म्हणून संघर्ष सुरू आहे, अगदी महिलांच्या अधिकारांची चळवळ वेगळ्या पद्धतीने सुरू आहे, ज्या ठिकाणी अनेक गोष्टींचा अति, ज्या ठिकाणी आपण असं म्हणतो ते अति न होता त्या मर्यादित राहणारा आमचा राजा आहे. आणि म्हणून त्या रामराज्याची संकल्पना जी येते, आणि मग रामराज्य म्हणजे काय हा आता आणखी एक वेगळ्या चर्चेचा विषय आहे. परंतु असा असलेला आदर्श राजा राम, त्याच्या स्थापनेचा हा उत्सव आहे. त्यामुळे साहजिकच अत्यंत अत्यंत आनंदाचा हा क्षण आहे. आणि ज्याला आपण म्हणूयात की 500 वर्ष या सदिव का संघर्ष, पुन्हा पुन्हा ते वाक्य येत आहे, ही भाग्यवान पिढी आहे आपली की आपण ते मंदिर होताना, तिथे स्थापना रामललाची होताना, प्राणप्रतिष्ठा होताना बघतोय, आणि आपण त्या ठिकाणी जाऊन त्या भव्य मंदिरात दर्शन घेणार आहोत. यापेक्षा आणखी, ज्याला आपण म्हणतो आणखी भाग्य काय असावं. आणि जन्म ज्या कारणासाठी घेतो की हो हे बघण्याचं भाग्य, तिथे जाऊन दर्शन घेण्याचं भाग्य आपल्या पिढीला मिळणार आहे, आपली पिढी सार्थ झाली एका अर्थानं. आणि अर्थात सार्थ झाली असं म्हणताना पुढेही आपल्याला काम करायचंच आहे, पण हे झालं, त्याचा येणारा आत्मविश्वास, त्याचा येणारा एकंदरीत भाव हा शब्दातीत आहे. त्यामुळे मला वाटत नाही फार मी आणखी बोलू शकेल त्याविषयी. तर हे शब्दातीत आहे, अत्यंत अत्यंत आनंदी भाव आहे. तुम्ही म्हणता तसं शब्दातीत आहे. आता माझ्याकडे अजून काही शब्द नाही आहेत त्यामुळे आपण ते थांबूयात. जजमेंट खूप मोठं आहे, 1000 पानाच्या वरचं. तुम्ही खूप त्यातले पॉईंट्स कव्हर केलेत. अजून जर ज्याला डिटेल्स काही पाहिजे असतील तर नक्की जजमेंट वाचू शकता सगळे सुप्रीम कोर्टाचं. तर खूप खूप धन्यवाद हे सगळे मुद्दे आम्हाला सांगितल्याबद्दल. एका उच्च न्यायालयातल्या वकिलाकडनं सगळे ऐकायला मिळाले आम्हाला. नक्कीच त्यातली ऑथेंटिसिटी त्यामुळे आहे. छान वाटलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूपच छान वाटलं. धन्यवाद. नुसतीच वाढीव चर्चा.